आम्हाला असं आमच्या सोर्सेस कडनं कळतंय की यू आर द हायेस्ट पेड ऍक्टर इन मराठी राईट नाव. कितपत खरं आहे हे? हा प्रश्न तुम्ही दोन व्यक्तींना विचारायला हवा. एक तर मंजिरी ओ, कारण ती सगळा माझा व्यवहार सांभाळते, आणि दोन मंगेश देसाई, जे या सिनेमाचे निर्माते. 8 वाजताचा प्रयोग, 8 साडेआठचा प्रयोग, सगळेजण मेकअप करतायत, अमुक करतायत. एकाने दुसरे गेलो, अरे प्रसाद कुठे? टॉयलेटमध्ये असेल. नाही, मीच टॉयलेटमध्ये गेलो. कपडे चेंज करत असेल. नाही. असं करता 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 त्यांच्या लक्षात आलं मी नाहीच आहे थिएटरमध्ये. तर राहुल म्हणला 1 मिनिट, आपण सकाळी गाडीतनं उतरलो तेव्हा प्रसादला उतरताना बघितलं का कोणी? तर लोक म्हणले नाही, आम्ही झोपेत होतो, उतरलंच असणार ना. पण तो म्हणला नाही, गाडीत जाऊन बघा. तो ड्रायव्हर पळत पळत गेला, तर मी त्याच अवस्थेत गाडीत झोपलो. एवढं धुवाधार चालू असलेलं नाटक धाक्कन बंद पडलं, आणि ते बंद पडलं. त्याच्यानंतर जवळपास वर्ष, 1.25 वर्ष माझ्याकडे कामच नाही. एकही नाटक नाही, एकही मालिका नाही. चित्रपट तर माझ्या स्वप्नात पण नव्हते तेव्हा मंजूनी नोकरी केली. एक श्रीमंत कॅटेगरीमध्ये जेव्हा जातो तेव्हा म्हणजे तुला असं वाटतं का की घरी पेट असणं किंवा ब्लॅक कॉफी पिणं असे स्टेटस सिम्बल्स आहेत? हॅलो, नमस्कार. आरपारच्या बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये मी मैथिली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याशी गप्पा मारायला आलाय द प्रसाद ओक. प्रसाद दादा, मी तुझं खूप स्वागत करते. ॲक्च्युली 4 वाक्य एक्स्ट्रा जोडण्याची काही गरज वाटत नाही, बिकॉज नावही काफी आहे सगळ्यांसाठीच. पण अजूनही ओळख करून द्यावी लागते लोकांना. ऑफकोर्स द्यावी लागते. ऑफकोर्स असं मी धरून नाही चालू शकत की प्रत्येक माणूस मला ओळखतो. आणि मला नाही वाटत शेवटपर्यंत अशी स्टेज येईल. शेवटपर्यंत स्वतःची ओळख स्वतःला करून द्यावीच लागेल. जगभरापर्यंत पोहोचण्यासाठी अजून खूप काम बाकी आहे असं मला वाटतं. पण मराठी मधून तुला जगभरात पोचता येईल याच्यावर तुझा कॉन्फिडन्स आहे? 100%. कारण मी असं बरेचदा तुला बोलताना ऐकलंय की लोक हिंदीत जातात आणि असे कुठचे तरी दुय्यम रोल्स करतात आणि पैसे पण त्यांना काही फार मिळतात असं नाहीये. पण मग का करावं असं? तर ओळख मिळण्यासाठी कदाचित ते करत असावेत. पण मग तुझा यावर लुकआउट कसा आहे? हिंदीमध्ये जर का उत्तम संधी मिळाली तर कोणाला नकोय. पण आज माझ्यावरती प्रचंड मोठी जबाबदारी आहे, माझ्या कुटुंबाची, अजून 2 कुटुंबांची. मी आता सांगू नाही शकत. 2-3 कुटुंबांची जबाबदारी जेव्हा मी सांभाळतो तेव्हा मला एक आर्थिक गणित सांभाळायला लागतं प्रत्येक महिन्याचं. हिंदीमध्ये मला जर का एखादी ऑफर आली आणि तिकडे 10-15 दिवस देऊन जर माझं आर्थिक नुकसान होणार असेल आणि एवढं नुकसान सहन करून जर दुय्यमच रोल मी करणार असेल तर मी ते प्रिफर नाही करणार. त्यापेक्षा मी मराठीत काम करीन आणि उत्तम रोल करीन. त्याला जास्त माझा प्रेफरन्स असेल. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन अशी एक इंग्लिशमध्ये जुनी फ्रेज आहे जी आता धुळीला मिळाली आहे असं आमच्या जनरेशनचं म्हणणं आहे. कारण तुम्हाला यू हॅव टू बी मास्टर ऑफ एव्हरीथिंग नाव. कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट तेवढ्याच कन्व्हिक्शनने आणि करावी लागते. तुम्हाला करायचे किंवा हा चॉईसच नाही तुमच्याकडे. पण तू त्या बाबतीत थोडासा अहेड ऑफ टाइम वाटतोस मला की त्या काळात 90च्या दशकात तू पुणे सोडून मुंबईला आलास. तू पहिल्या 4 पैकी होतास स्वतःचं शहर सोडून घेणारा तुमच्या काळातला. आमच्या काळातला मी पहिला. ओके, येस. म्हणजे खूप मागे जाऊन विचार करायचा झाला तर अगदी मागे डॉक्टर लागून आणि निळूभाऊ. त्याच्यानंतर बऱ्याच गॅप नंतर मोहन जोशी, मग अशोक शिंदे आणि आनंद अभ्यंकर, मग त्यानंतर खूप मोठी गॅप आणि मग पहिला मी. अच्छा, वाव, दॅट्स ग्रेट. सो पण त्यावेळेला तू आलास एक दिग्दर्शक बनायसाठी आणि तू बरेच इंटरव्ह्यूजमध्ये हे बोललायस की झालास ऍक्टर आणि पहिला अवॉर्ड तुझा अजिंक्य तारा हा होता जो गाण्यासाठी होता. सो तू तेव्हापासून हे फॉलो करतोयस की एकच गोष्ट नाही करायची, ऑल्सो करायच्यात तर त्या सगळ्या गोष्टी कन्व्हिक्शनने करायच्यात. सो हा माइंडसेट तू कसं डेव्हलप केलायस तुझ्यामध्ये? नाही, मला असं वाटतं की परफेक्शनला पर्यायच नाही. जे कराल ते परफेक्टच केलं पाहिजे तर लोकांना ते आवडतं. तू म्हणालीस तसं मी आलो दिग्दर्शक व्हायला श्रीरंग गोडबोलेंचा असिस्टंट म्हणून. दुर्दैवाने ज्या नाटकासाठी मी असिस्टंट म्हणून आलो ते नाटक 1-1.5 महिना तालीम करून बंद पडलं.
घरातनं तर मारी फुशारक्या मारून मी निघालो होतो की मला पुणे सोडून जायचंय, मला प्रूव्ह करायचं विरोध वगैरे. झालाच असेल. हो, विरोध झालाच, हम्म. ऑफकोर्स झाला. पण तो विरोध झुगारून मी आलो मुंबईत, कारण मला प्रूव्ह करायचं होतं स्वतःला. सो आता परतीचे दोर तर मीच कापून टाकले होते. मी सांगितलं होतं की मी तिकडेच जाणार आणि मी दाखवणार काहीतरी करून या क्षेत्रात. सो ते नाटकच बंद पडल्यानंतर ब्लँक होतो, म्हणजे अंधार होता सगळ्यासमोर, काय करायचं. पण मंगेश कदम माझ्या मदतीला धावून आला. मंगेश कदमने मला लगेच एक नाटक दिलं, ज्या नाटकामध्ये जो ओरिजिनल कलाकार अवेलेबल नसेल तेव्हा मी काम करणार असं ठरलं, आणि प्लस मंगेशला असिस्ट पण करणार असं ठरलं. रिप्लेसमेंट. त्या नाटकाचं नाव होतं अधांतर, जे प्रचंड गाजलं. त्याच्यात मी जवळजवळ सगळ्या पुरुषांचे रोल केले, जेव्हा जेव्हा ओरिजिनल ऍक्टर्स नव्हते ते. म्हणजे फक्त एकाचं पण नाही, हो, सगळ्यांचे रोल केले. आणि मग त्या दरम्यान मी बरं ऍक्टर म्हणून मी बरा आहे हे पसरत गेलं नाट्य वर्तुळामध्ये. मग त्यातनं दुसरं नाटक, मग त्यातनं तिसरं नाटक. तेव्हा चॅनल्स तर नव्हतेच, फक्त सह्याद्री होतं. आणि तेव्हा चित्रपटाचं प्रमाण सुद्धा आजच्या इतकं नव्हतं. दिग्दर्शकही फार मोजके होते जे चित्रपट बनवायचे. डॉक्टर जब्बार पटेल असतील, संजय सुरकर असतील, सुमित्रा भावे असतील, फार कमी दिग्दर्शक होते. त्यामुळे मग नाटकातून दुसऱ्या नाटकात, तिसऱ्या नाटकात, आणि मग 2000 साली चॅनल सुरू व्हायला लागली हळूहळू. ETV सुरू झालं, मग अल्फा मराठी सुरू झालं. मग त्यातनं मग एका मालिकेत काम चांगलं करतो म्हटलं तर दुसरी मालिका, असं करत करत अडकत गेलो. म्हणजे ऍक्टिंग सगळ्यात जास्त पुढे यायला लागली आणि डिरेक्शन मागेच पडलं. बरं, परिस्थिती अशी होती की लग्न पण झालं होतं, मंजूला पण मुंबईला आणायचं होतं. तिला आणल्यानंतर अजून आर्थिक गणितं वाढली. तोपर्यंत मी पेईंग गेस्ट म्हणून राहायचो. साधारण एवढ्या रूम मध्ये आम्ही 12-14 जण राहायचो. हो. आणि अनेक आपले मित्र आहेत पुण्यातले. जितेंद्र जोशी होता त्यात, सौरभ पारखे होता, विजय पटवर्धन होता, अतुल पटवर्धन होता, बरेच जण होते. ती आल्यानंतर मला वेगळं राहणं भाग आहे. मग वन रूम किचन भाड्याने घेणं आलं. सो त्यामुळे मला डिरेक्शनवरच अडून राहायला पाहिजे असा निर्णय मला नाही घेता आला. जे येईल ते काम करणं भाग होतं, कारण जबाबदारी होती अंगावर. आणि मग असं करता 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 2009 साल उजाडलं पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळायला. 90 पासून नाही, 96 पासून 2009, 12-13 वर्ष गेली. आणि मग 2009 साली ती पण, म्हणजे ती सुद्धा संधी मिळाली, ती नाटकामधूनच मिळाली. आम्ही प्रेमात सगळंच माफ नावाचं नाटक करायचो, जे मी डिरेक्ट केलं होतं, ज्यात पुष्कर काम करायचा. आणि मग ते नाटक खूप आवडलं लोकांना, त्यातलं पुष्करचं काम, माझं काम खूप आवडलं लोकांना. आणि मग आमच्या डोक्यात असा विचार आला की ह्याच्यावरच चित्रपट बनवूया. आणि मग तोपर्यंत माझं पुष्करचं ट्युनिंग इतकं झालं होतं की आम्हाला असं वाटलं आपण दोघांनी म्हणून हा चित्रपट डिरेक्ट करूया. म्हणून आम्ही हाय काय नाही काय नावाचा चित्रपट डिरेक्ट केला 2009 साली. पण म्हणजे HKNK त्याचा शॉर्ट फॉर्म. पण HKNK ज्या दिवशी रिलीज झाला त्याच दिवशी H1N1 आला. आणि H1N1 खूप चालला, HKNK अजिबात नाही. हरकत नाही. पण तुझा स्वभाव साधारण आम्हाला इंट्रोवर्ट वाटतो. म्हणजे तू एक जरी तुझं लाईफ सोशली खूप जास्त ऍक्टिव्ह तुला ठेवावं लागत असलं तरी तुझा स्वभाव खूप असा रिझर्व्ड आणि आपल्या लोकांमध्ये जास्त मिसळणारा, वावरणारा असा आहे. सो मी येते त्या गोष्टीकडे की ऍक्टिंग मध्ये ना बऱ्याचदा म्हणजे आपल्याला फक्त दिग्दर्शकाशी आपला एक संबंध येतो आणि आपण त्याच्याशी आपलं जास्तीत जास्त बोलणं होतं आणि तेवढ्या पुरतं असतं ते. पण जेव्हा तू दिग्दर्शक होतोस तेव्हा तुला अख्खी टीम मॅनेज करायची आहे आणि तुला सतत लोकांशी बोलणं, चालणं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात. सो हे तू कसं डील केलं जेव्हा तू दिग्दर्शक म्हणून लोकांसमोर प्रेझेंट व्हायला लागलास? एक तर सगळ्यात आधी तू जे शोधलंयस ते फार परफेक्ट आहे. मी इंट्रोवर्ट आहे, नक्कीच आहे. पण दिग्दर्शक म्हणून मी जेव्हा उभा राहतो तेव्हा इंट्रोवर्ट राहून चालत नाही, कारण बोलायचं असतं. सेम गोज विथ जेव्हा मी ऍक्टर म्हणून उभा राहतो तेव्हाही गप्पा राहून चालत नाही, कारण मनात शंका आलेल्या असतात, त्या दिग्दर्शकाला विचारायच्या असतात, को आर्टिस्ट बरोबर ट्युनिंग करायचं असतं, रिहर्सल्स करायचे असतात. सो ऍक्टर आणि डिरेक्टर म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा इंट्रोवर्ट राहून चालत नाही.
सो तेव्हा मी नसतो. हम्म. डिरेक्टर म्हणून जेव्हा असतो तेव्हा तर अजिबातच नसतो. तेव्हा बऱ्याच आर्टिस्टना असं वाटत असेल की बास आता बास, तू खूप बोलतोयस, गप्प बस थोडा वेळ, आम्हाला थोडं तरी बोलू दे. असं होत असेल, मी कधी विचारलं नाही, पण असं होत असावं. हम्म. इतका बोलतो मी, कारण मला भरभरून बोलायचं असतं त्या पात्राबद्दल, त्या सीनबद्दल, त्या पूर्ण चित्रपटाबद्दल. सो जसं ऍक्टरला स्विच ऑन स्विच ऑफ करणं जमलं पाहिजे, तसंच डिरेक्टरला पण हे जमलं पाहिजे. जमलं पाहिजे. सो तो जो इंट्रोवर्ट राहण्याचा स्वभाव आहे तो माणूस म्हणून माझा आहे. मला तो पण अशामुळे आहे की मला खोटं बोलायला आवडत नाही. हम्म. मी खूप कमी खोटं बोलतो. हम्म. त्यामुळे मी जास्त परखड बोलतो आणि कदाचित ते समोरच्याला लागतं खूप स्पष्ट बोलल्यामुळे. किंवा मी एखाद्याने मला विचारलं की कसं वाटलं काम, तर मी नाही आवडलं तर नाही आवडलं सांगतो तोंडावर. बरोबर. मग त्याच्यानंतर सुरुवातीला मग तो हर्ट व्हायचा. हम्म. मग मी गप्प राहायला लागलो. मग कसं वाटलं काम, एवढं. अच्छा. बोलायचं पण नाही छान. हम्म. म्हणून ती इंट्रोवर्ट राहणं ते आलं की आलं. काही ठिकाणी आपण नाही बोललं पाहिजे. आयुष्य शिकवत जातं शहाणपणा हळूहळू हळूहळू. पण आणि सेलिब्रिटीजना तेवढा ऑरा मेंटेन ठेवावा लागतो का? डिपेंड्स, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता त्यावर आहे. म्हणजे आता जित्या जोशीला सांगितलं गप्प राहा, तर बाप जन्मात शक्य नाही होणार. थोडंफार माझंही तसंच आहे. मित्रमंडळींमध्ये मला गप्प राहणं नाही जमत. कारण त्यांच्या अपेक्षा असतात माझ्याकडनं. मी काहीतरी भंकस करावी, मी काहीतरी टाइमपास किस्से करावा, सांगावे. किस्से सांगावे, काहीतरी कोणाची तरी खेचावी. सो Right. तेव्हा अवघड होतं. पण अदरवाईज नाही, मी म्हणते की मित्रमंडळी तर आहेतच, पण जेव्हा अशी अनोळखी व्यक्ती तुझ्या समोर येते, म्हणजे एक पहिल्यांदी इम्प्रेशन असं होऊ शकतं लोकांचं की नको हा, तो उद्धट आहे जरा. हो हो हो, चेहरा बघ ना, चेहऱ्यावर उद्धटपणा पसरलेलाच आहे म्हणजे सगळीकडे. पण मी स्वतःहून कधी कोणाशी बोलायला जात नाही, पण समोरचा जर माझ्याशी बोलायला आला तर मी भरपूर बोलतो. बर, ओके. किस्से रंगवता म्हणजे नेमकं काय करता तुम्ही? नाही, आता रंगवतो म्हणजे शेवटी खोटं ऍक्टर आहे ना. तुला शेवटी खोटं बोलायला आवडत नाही, नाही, पण नाही. खोटे किस्से सांगायला नाही, नाही. आवडतात. नाही किस्से पण खोटे नाही झाले तर रंगवून म्हणजे जरा फुलवून थोडस. म्हणजे आता स्टोरीचा पिक्चर होताना जेवढ्या इनपुट्स द्यायला लागतात तसं एका किस्स्यामध्ये पण द्यायला लागतात, समोरच्याला तो रंजक वाटावं म्हणून. बरेचदा असं होतं की एकच माणूस तीनदा तो किस्सा ऐकत असतो, तिसऱ्यांदा पण त्याला कंटाळा येता कामा नये, एक एक्स्ट्रा एनर्जी लावून. त्यामुळे मला सांग बघू एखादा किस्सा. म्हणजे तुला आता असं मी समोर फारच अशी म्हणजे हे बसली, आता पहिल्यांदाच येऊन बसली, पण म्हणजे दरवेळेला तुला फरक पडतो का समोर जो माणूस असतो त्याला कशा पद्धतीने किस्सा सांगायचा किंवा काय? नाही असं नाही, पण म्हणजे मला असं वाटतं की माझ्या सहवासात आलेला माणूस जर माझ्यामुळे हसला, प्रसन्न झाला, तर काय वाईट आहे? म्हणजे त्यात वाईट काय, चांगलंच आहे ना. म्हणजे हा एक किस्सा मी ऐकलाय की तुला सगळ्यांना घाबरवायला फार आवडतं, म्हणजे कुठेही काही असं, आणि जर का तुला हे कळलं की माणूस घाबरतोय तर मग तुला आणखीनच जेव येतो. पण हे म्हणजे हा स्वभाव मी ठेवलाय फक्त मंजूपुरता, बाहेर मी असं नाही करत. पण मंजूला घाबरायला मला भयंकर आवडतं आणि ती प्रचंड घाबरते. आणि आज 25-28 वर्ष आम्ही एकत्र होत तरी सुद्धा ती घाबरतेच, प्रत्येक वेळेला घाबरते. म्हणजे असं घरात काहीतरी फेकायचं आणि हे बघा आलं असं वगैरे? नाही. म्हणजे आता कसं सांगू तुला, आम्ही दोघं रामगोपाल वर्मांची कॉन नावाची फिल्म बघायला गेलो होतो. कॉन बघितलेस? अरे अप्रतिम फिल्म, थ्रिलर आहे, थ्रिलर. तर ती 9:30चा वगैरे शो होता रात्रीचा. 12-12:15 फिल्म संपली आणि घरी येईपर्यंत 1 वाजला. रात्री 1 वाजता बाहेरून असं आम्ही घराच्या खाली मी गाडी पार्क केली, गाडी बंद केली आणि तिला असं वाटलं की मी आता दरवाजा उघडेन, उतरीन. तिने दरवाजा उघडला आणि माझ्या दरवाजा उघडण्याचा आवाजच नाही आला. म्हणून ते असं बघितलं, काय रे उतर, तर मी काही रिॲक्टच नाही झालो, मी असाच होतो. प्रसाद, हे प्रसाद काय झालं? प्रसाद, तिला टेन्शन आलं म्हणून तिने हात जसा माझ्या खांद्यावर जवळ आणला तसं मी फक्त कोण एवढंच केलं. ती एवढी किंचाळली रात्री 1 वाजता. वॉचमन वगैरे पळत आला, धावत आला, क्या हुआ साहेब वगैरे.
का? मला आवडत होती, घाबरते. तू डिरेक्शन मध्ये हॉरर मूवीज का नाही ट्राय अरे मला करत? करायची आहे, मला करायची. कारण तू इतक्या डिटेल्स मध्ये जातोयस की तू खूप भारी हॉरर मूवी करू शकतोस असं मला मला वाटतं. करायची आहे. पण मला अजून हवा तसा हॉररचा प्लॉट सापडत नाहीये किंवा गोष्ट मला हवी तशी मिळत नाहीये. आणि आता मला आनंद याच्यातच आहे की मी करतोय ते लोकांना हॉरर वाटत नाहीये ना, त्याच्यातच. वाव. ओके. आपण मगाशी तुझ्या स्ट्रगलिंग पिरियडवर होतो की जेव्हा तू पुण्यातून मुंबईत आलास. मुंबईनी कसं म्हणजे एक असं म्हणणं असतं की मुंबईत माणूस उपाशी राहू शकत नाही. सो तुझे अनुभव काय होते मुंबईचे? अरे काय, मुंबई मुंबई आहे. म्हणजे मुंबई तुम्हाला जे हवं ते देते. जर तुम्ही निष्ठापूर्वक काम केलं, पॅशनेटली काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, तर मुंबई तुम्हाला कधीच उपाशी नाही राहून देत. कधीच नाही, नेव्हर. सुरुवातीचा काळ फार गमतीदार होता. तुला म्हटलं तसं 10-14 लोक आम्ही एका रूम मध्ये राहायचो. मग त्याच्यानंतर मंजू आली, मग 1 रूम किचन मध्ये आम्ही शिफ्ट झालो. पण मग आधी जे राहायचो ते दादरला राहायचो आम्ही सगळे, पेइंग गेस्ट म्हणून राहायचो. तर तेव्हा नाटकासाठी दादर जवळ पडायचं. शिवाजी मंदिर जवळ, माटुंगा जवळ, पार्ला पण जवळ, तिकडे साहित्य संघ गिरगावला ते पण जवळ. आता जायला लागलं डायरेक्ट बोरिवलीमध्ये. मग तेवढी ट्रेनचा प्रवास आला. तोपर्यंत हळूहळू ना ऍड फिल्म्स साठी ऑडिशन्स देतात हे मला कळलं. पण तेव्हा त्या सगळ्या ऑडिशन्स फेमस स्टुडिओला व्हायच्या, ताडदेवला, बॉम्बे सेंट्रलला. त्याच दरम्यान रणांगण नावाचं माझं नाटक पण चालू झालं होतं. आता रणांगण चंद्रलेखेचं नाटक, विश्वास पाटील लेखक, वामन केंद्रे दिग्दर्शक. म्हणजे नव्या गेलेल्या कलाकारांसाठी परवणीच आहे ना. आणि जवळपास 100-150 लोकांच्या ऑडिशन्स घेतल्यानंतर वामन सरांनी मला सिलेक्ट केलं होतं. मी विलन प्ले केला होता त्यातला, नजीब खान नावाचा अप्रतिम कॅरेक्टर होतं. पण आता त्याची रिहर्सल असायची प्रभादेवीला, मी राहायचो बोरिवलीला. सो तो खर्च खूप व्हायला लागला. आणि मग मला माहिती, ट्रेनचा खर्च तुला जास्त वाटतोय? ऑफकोर्स. कारण काय व्हायचं, मी जिथे राहायचो तिथनं स्टेशन इतक्या ऑड डिस्टन्सवर होतं की तिथे रिक्षा येत नव्हती. मग मला 2 बस करायला लागायच्या. एक बस एका ठिकाणी जायची, दुसरी बस तिथनं स्टेशनला यायची. त्या 2 बसचं तिकीट, ट्रेनचं तिकीट, परत ट्रेनचं तिकीट, मग पास पण असेल म्हणा, पण परत बसचं तिकीट. पण ते सुद्धा मला असं वाटतं, कारण इन्कम काही नव्हतं आणि हा खर्च चालू होता. सो कदाचित माहित नाही मला, वामन सर म्हणजे इतका अप्रतिम दिग्दर्शक आणि माणूस शोधणारा, माणसामध्ये कॅरेक्टर शोधणारा दिग्दर्शक. कदाचित त्यांनी माझ्या चेहऱ्यावरनं ओळखलं असेल की याला परवडत नाहीये. म्हणून ते एक दिवशी मला असं म्हणाले, तू कुठे राहतो रे? म्हटलं बोरिवली. लग्न आलं ना? हो. बायको? म्हटलं बायको पण इकडेच असते. मग तू गेल्यानंतर ती एकटी असते? म्हटलं हो. कांदिवली ते ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये मस्त एरिया आहे. बायको एकटी असली तरी अत्यंत सेफ एरिया आहे, काही टेन्शन नाही. दिवस मग आता नाटकाचे दौरे सुरू होतील, मग तू 5-5, 10-10 दिवस बाहेर असशील, मग बस तुला टेन्शन नको. मग त्यांनी मला बोरिवलीतनं कांदिवलीत आणलं, ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये, जिकडे आम्ही 24 वर्ष राहिलो. हा. ओके. त्याच्यानंतर परत एकदा त्यांच्या असं लक्षात आलं की ह्याला आपण आणलंय कांदिवलीला, पण आता ह्याला बिचारायला जिथे राहतो तिथनंच 2 बसनी स्टेशनला जायला लागतं, ट्रेन करायला लागते आणि परत तिथनं बसनी रिहर्सल यायला लागतं. म्हणून ते मग एक दिवशी म्हणाले, तू एक काम कर, 8 वाजता मला मेन गेटच्या सिग्नलवर भेटत जा. ते रोज टॅक्सीने जायचे, मला बसवायचे आणि हळूहळू मला ते ऑकवर्ड व्हायला लागलं. कारण त्यांच्याबरोबर कधी वेगवेगळी माणसं असायची. वामन केंद्रे म्हणजे गाडीत बसणारी माणसं पण मोठी. सो मला ऑकवर्ड व्हायला लागलं. मी परत ट्रेनने यायला लागलो. तर अविनाश नारकर हा कायम गरजूंच्या मदतीला धावून जाणारा मित्र, कायम आजता गायब. तो मला म्हणाला, अरे कशाला ट्रेननी आणि बसनी येतो, बाईकनी आहे ना? तर मी म्हटलं, अरे बाईक, बस आणि ट्रेन करता करता नाकी नऊ येतंय माझ्या, बाईक कुठून आणतो? म्हटलं नाही, तू नको बाईक घेऊ, माझ्याकडे बाईक आहे, ती पडलेलीच आहे.
तू घेऊन टाक ती बाईक, असं म्हणून त्यांनी मला 1 ते 1.5 वर्ष त्याची बाईक TVS सुझुकी हिरव्या रंगाची, मला अजूनही आठवते, अशीच देऊन टाकली वापरायला. तो म्हटलं बघ विचार कर, बसचं तिकीट, ट्रेनचं तिकीट, परत बसचं तिकीट, कधी कधी रिक्षा, बस, या सगळ्याचं तू हे भर ना, पेट्रोल भर, वेळ पण वाचेल, पटकन जाता येईल, पटकन येता येईल तुला. बरोबर. मग बाईक, मग असं करता करता 2-3 नाटकं, 4 नाटकं, पहिली मालिका, मग 2, 4, 5, 10 मालिका झाल्यानंतर मला पहिली गाडी मारुती 800 सेकंड हँड मंजूने गिफ्ट दिली आहे, की तुझ्या बरोबरचे अनेक कलाकार येत आहेत आता गाड्यांनी, तर सेकंड हँड घेऊया ना, नवी नको. पण माझं धाडस व्हायचं नाही. पण सगळी इकॉनॉमिक्सची मॅनेजमेंट डे 1 पासून तिने सांभाळल्यामुळे मी आजचा दिवस बघतोय. नाहीतर काय इन्कम आणि काय खर्च, काही पुंजी काहीच झाली नसती. पण ती पहिली गाडी तिने मला गिफ्ट दिली. मग कालांतराने मी नवीन मारुती 800 घेतली, मग आणि आजचा दिवस. सो मुंबई तुम्हाला खूप काही शिकवते. कुठल्या परिस्थितीत कसं वागायचं, कुणाशी कसं वागायचं, कुठल्या परिस्थितीत कसं राहायचं. अनेक इंटरव्ह्यूमध्ये मंजू पण बोलली आहे, मी पण बोललोय, की एक माझं नाटक चालू होतं, भ्रमाचा भोपळा नावाचं. राजा गोसावी, अतुल परचुरे, प्रदीप पटवर्धन, सगळे मोठे मोठे स्टार्स काम करत होते. नाटक नाही, दुसरं तिसरं नाटक. धुवाधार चालायला लागलं नाटक, हाऊसफुल प्रयोग. आणि अचानक एक दिवशी पार्ल्याच्या प्रयोगाच्या आधी राजाभाऊ गेले आणि एवढं धुवाधार चालू असलेलं नाटक धापकन बंद पडलं. आणि ते बंद पडलं त्याच्यानंतर जवळपास वर्ष, 1.25 वर्ष माझ्याकडे कामच नाही, एकही नाटक नाही. मालिका तर तेव्हा दूरदर्शनच्या असायच्या, एकही मालिका नाही. चित्रपट तर माझ्या स्वप्नात पण नव्हते तेव्हा. तेव्हा मंजूनी नोकरी केली एका मॅगझिन मध्ये, आणि जिचा मुंबईचा प्रवास सुरू झाला होता, जेव्हा मी पहिल्यांदा तिला एशियाडनी, हिरवी एशियाड असायची तेव्हा, एशियाडनी जेव्हा मी तिला दादरला आणलं आणि दादरवरनं लोकलनी बोरिवलीला नेलं, तर त्या लोकलमधनं उतरल्यानंतर तिने विचारलं की आता ही ट्रेन पुण्याला जाते का, असा जिचा प्रवास सुरू झालाय. ती कांदिवली ते कोपर खैराणे, वाशी, अशी नोकरी केली. 2 ट्रेन्स बदला. हो, 2-3 ट्रेन्स वगैरे बदलून. बापरे. आणि प्रेग्नंट असताना. सो असे दिवस काढलेत, पण ते काढलेत म्हणूनच आजचा दिवस आनंदात ऍब्सोल्युटली बघतोय, आनंदाने साजरा करतोय. सो मला कायम असं वाटतं की ते कायम लक्षात राहिलं पाहिजे, ते दिवस कायम माझ्या बरोबर राहिले पाहिजेत. ते मला दाखवतात की तू कुठे होतास. तुझा ऑड जॉब केलायस कधी? ऍक्च्युली माझ्या रक्तात नोकरी करणं नाही, मी खरं कधी करणार नव्हतो. पण मी जेव्हा मंजूच्या आई वडिलांना जाऊन भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नोकरी केली तरच मी तुमची एंगेजमेंट करीन, साखरपुडा मी तेव्हाच करीन जर तुम्ही नोकरी केलीत तर मी त्यांना असं म्हणालो की ठीक आहे, मी करतो नोकरी, पण मी शोधणार नाही, तुम्ही आणून द्यायची. काय माझे आणि कुठून आलाय? कारण मला करायचीच नव्हती ना नोकरी. मला दिसत होतं नोकरी गेली की तेव्हा मी कोरसमध्ये गायचो, महाराष्ट्राची लोककला कार्यक्रम करायचो, ऑर्केस्ट्रा मधून गायचो, ते सगळे बंद होणार. अशोक खांडेंचा नाही, इथे पुण्यामध्ये चारुदत्त afळ्यांची लोककला महाराष्ट्राची होती, किंवा आमचा स्वतःचा ग्रुप होता, किंवा आमचा मित्र चंद्रशेखर तुमचा ग्रुप स्वरालीमध्ये मी गायचो, कोरसला पण असायचो, कधी कधी अँकरिंग करायचो, वाटेल ते करायचो. ते सगळं बंद होईल असं वाटलं मला. त्यामुळे मी असं डाव टाकला की मी शोधणार नाही, तुम्ही दिलीत तर मी करीन. तर ऍक्च्युअली डाव त्यांनी माझ्यावर टाकला होता. त्यांना माहिती होतं की मी हे म्हणणार, त्यांच्याकडे रेडीच होती नोकरी. म्हणजे मंजूच्या मोठ्या बहिणीचे जे मिस्टर आहेत, त्यांचा मोठा बिझनेस होता, त्यांच्याकडे एक वेकन्सी होती. तर ते म्हणाले मी देतो, उद्या देतो नोकरी. आणि मग मी 6 महिने त्यांच्याकडे नोकरी केली. आणि मग 6 महिने मी नोकरी करतो म्हटल्यानंतर सासरे खुश झाले माझे, आणि मग साखरपुड्याची तारीख ठरली आणि साखरपुडा झाला आज, आणि उद्या मी सोडली नोकरी. पण त्या नोकरीत काय केलंस तू? बरंच काय काय केलं. म्हणजे त्यांचं मेडिकल आपल्या ज्या औषधांच्या स्ट्रिप्स असतात त्या स्ट्रिप्सवर त्यांच्याबद्दल त्यांचा बिझनेस आहे.
मग तर त्या मी एका गोडाऊन मध्ये बसायचो दिवस त्या बॉक्सेसची सगळी नोंद करणं, ते बॉक्सेस उचलणं ठेवणं. कधी कधी ते बॉक्सेस माझ्या गाडीवरनं कुठे भोसरी, पिंपरी, निगडी इकडे तिकडे पोहोचवणं, मग परत ते अनबॉक्स करणं, परत ते हे करणं, असं बरंच काय 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 कांट इमॅजिन हे सगळं तू करत होतास. म्हणजे आताच्या काळात तर काय नाहीच म्हणजे. आणि आता कट टू प्रसाद जशी मी ओळख करून दिली, काय फिलिंग आहे आता? तो पहिला आणि आता तर म्हणजे माइलस्टोन गाठलायस तू 100 पिक्चर्सचा. काय फिलिंग आहे? भारी वाटतं की आयुष्य तुम्हाला काही ना काहीतरी देत असतं. तुम्ही पण आयुष्याला देत राहिलं पाहिजे काहीतरी. तुम्ही तुमचा घाम दिला पाहिजेत, तुम्ही तुमचा वेळ दिला पाहिजे, तुम्ही तुमची निष्ठा दिली पाहिजे, तुम्ही तुमचे प्रयत्न दिले पाहिजेत, तुम्ही विश्वास दिला पाहिजे आयुष्याला की मी तुला घेऊन जाईन एका उंचीवर. तर आयुष्य तुम्हाला हवं ते देतं. अजून खूप स्वप्न आहेत. आत्ता 5-10% प्रवास झालाय असं म्हणता येईल. अजून खूप काही करायचंय. तू म्हणालीस त्याप्रमाणे हिंदी चित्रपट डिरेक्ट करायला आवडेल, काम करायलाही आवडेलच. आर्थिक गणितं सुटली तर, पण हिंदी चित्रपट डिरेक्ट करायला तर नक्कीच आवडेल. साऊथ इंडियन चित्रपटांसाठी प्रयत्न करतोय मी. ना साऊथ इंडियन प्रचंड बघतो. काय मिसिंग वाटतं तुला आपल्याकडे? पूर्वीच्या काळी तू जर पाहिलंस, म्हणजे अगदी लांब पण नको जाऊया, सचिनजी आणि महेश कोठारे ही दोनच उदाहरणं खूप आहेत. सचिनजींवरती प्रेम करणारा प्रेक्षक आजही आहे, तेव्हा तो होताच, आजही आहे. महेश कोठाऱ्यांवर प्रेम करणारा प्रेक्षक तेव्हाही होता, आजही आहे. या प्रेक्षकांनी त्यांचे चित्रपट चालवले, धुवाधार चालवले. सिल्वर जुबिली, गोल्डन जुबिली, मग तू नवरी मिळे नवऱ्याला असू दे, नाहीतर अशी बनवी असू दे, नदीकडे थरथराट असू दे, धूमधडाका असू दे, दे दणादण असू दे, कुठलाही पिक्चर घे, त्या प्रेक्षकांनी त्या नटांना स्टार्स केलं. त्या प्रेक्षकांनी त्या चित्रपटांना सोनेरी दिवस दाखवले. तो एरा सुवर्णमय केला, तो प्रेक्षकांनी केला. मला असं वाटतं त्या पद्धतीचा प्रेक्षक साऊथ मध्ये आत्ताही आहे. तो सिनेमावर प्रेम करतो, तो त्या नटावरती, त्या नटीवरती, त्या व्हिलनवरती प्रेम करतो प्रेक्षक. म्हणजे एका कुठल्या तरी शूटिंगला मी हैदराबादला गेलो होतो आणि माझी संध्याकाळची फ्लाईट होती परत यायची. तर तिकडे सगळी चर्चा चालू झाली त्यांच्या भाषेत. तर मी निर्मात्याला विचारलं, काय काही प्रॉब्लेम झालाय का? तर तो म्हणला, प्रॉब्लेम म्हणजे आज रजनीकांतचा एक चित्रपट रिलीज होतोय, त्यामुळे कुठलाच टॅक्सीवाला म्हणतो की मी येणार नाही. मी म्हटलं म्हणजे? ते म्हणले, नाही, रजनी सर का सिनेमा देखने जाना है, बस काम नाही करणार आज. एवढा डेडिकेटेड. हा, एवढा म्हणजे एवढा प्रेम करणारा प्रेक्षक आहे. सो इट इज टू वे. आत्ता तो प्रेक्षक हरवलाय का? आय डोंट नो. ज्या काही प्रमाणात पिक्चर उत्तम चालतायत, धर्मवीर उत्तम चालला, चंद्रमुखी उत्तम चालला, म्हणजे माझे सिनेमे म्हणून नाही, बाई पण भारी देवा उत्तम चालला, वाळवी उत्तम चालला, नाचगं घुमा उत्तम चालला, मागे जाऊन बघितलं तर कट्यार उत्तम चालला, माझा हिरकणी उत्तम चालला. सो चांगलं दिलं तर प्रेक्षक सिनेमा बघतायत, नक्कीच बघतायत. सो मला असं वाटतं की कलाकार म्हणून आम्हीही हा विचार करायला पाहिजे की प्रेक्षकांना प्रेम करायला लावण्यात आम्ही कुठे कमी पडतोय का, आणि मग हा विचार करून पुढची कलाकृती केली पाहिजे. आणि प्रेक्षकांनी हा विचार करायला हवा की आपण मराठी सिनेमाला प्रोत्साहन देतोय का. आपलं जर का 500 रुपये महिन्याचं सिनेमाचं बजेट असेल तर त्यातले 100 रुपये आपण मराठी सिनेमासाठी खर्च करतोय का मराठी असताना, का आपला पहिला प्रेफरन्स हिंदीला आणि इंग्लिशला आणि तेलुगू, तमिळ, कन्नडला आहे. म्हणजे तसं जर का असेल तर मग थोडी चिंतेची बाब आहे. पण जर का प्रेक्षक म्हणतो की नाही, चांगले सिनेमे द्या, आम्ही येतोय, तर आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आताही या वर्षी, पुढच्या वर्षी चांगले चांगले सिनेमे येतील, आणि ज्या पद्धतीने प्रेक्षक काही सिनेमे उचलतायत ती आनंदाचीच गोष्ट आहे. पण जो एरा, जो सुवर्ण काळ सचिन पिळगावकर, महेश कोठारे या बॅचनी जो अनुभवला,
तो आमच्या वाट्याला यायला हवा. परवा गिरीश कुलकर्णी सर खूप चांगलं बोलून गेले की मराठी सिनेमा ही लोकांची सांस्कृतिक गरज नाहीये, ती नाटक आहे. आणि बरोबर. हे खूप वाटलं मला एक महत्वाचं की एखाद्या थिएटरमध्ये जर हिंदी आणि मराठी असे 2 पिक्चर्स लागले असतील तर हिंदी का निवडतात लोक? मग तो हिंदी तेवढाच टुकार असतो कदाचित, पण तरी सुद्धा हिंदी निवडतायत का? तर त्यामुळे असं वाटतं की ही सांस्कृतिक गरज कुठेतरी भागवली जात नाहीये का? किंवा काही प्रमाणात बरोबर आहे, नाही असं नाही. नाटकावरती आपल्या प्रेक्षकांचं प्रेम आहेच, प्रचंड प्रेम आहे. म्हणजे प्रशांतचं नाटक अनाऊन्स व्हायची कमी असते की लोक हाऊसफुलचा बोर्ड लावतात. प्रशांतची नाटकं चालू आहेत, भरतची नाटकं चालू आहेत, माझं नाटक उत्तम चालू, माझं म्हणजे मी डिरेक्ट केलेलं नाटक उत्तम चालू आहे. संकर्षण कराडेला लोक फार उत्तम प्रतिसाद देत आहेत, त्याची नाटकं चालू आहेत. सो नाटकं सुद्धा चालू आहेत, पण परत एकदा ठराविक नटांची, ठराविक संस्थांची. सगळी नाटकं धुवाधार चालतायत का? वस्त्रहरण अजरामर नाटक धुवाधार चालतंय, यदा कदाचित अजरामर नाटक. पण नवीन आलेलं प्रत्येक नाटक हाऊसफुल होतंय का? नाही होतंय. सो प्रेक्षकांची सांस्कृतिक गरज नाटक, प्रेफरन्स वाईज नाटक आहे, नक्कीच आहे. पण तिथेही म्हणजे ओसंडून प्रतिसाद असंही नाहीये. प्रशांतच्या नाटकाला आहे, डेफिनेटली आहे. त्यांनी ती तो चमत्कार आहे रंगभूमीवरचा, त्याच्याबद्दल काय दुसरं मी बोलू. किंवा वस्त्रहरण सारखं नाटक जे 10 जन्मात एकदाच होऊ शकतं. पण नाटकाला मात्र जास्त रिस्पॉन्स आहे, हे मान्य करायला हवं, नक्कीच मान्य करायला हवं. आणि या सगळ्या म्हणजे आपण ही जर का तुलना करतोय तर त्याच्यामध्ये सिरियल्स एक वेगळाच ऑडियन्स क्रिएट करताना आपल्याला दिसतात. म्हणजे काहीच्या काही, आणि जास्त करून बायका, तुझं ऑब्झर्वेशन काय आहे की खूप बायका सिरियल बघतात की पुरुषही तेवढेच बघतात, पण त्यांना मान्य करायचं? खूप बायका सिरियल बघतात आणि त्यातल्या काही बायका पुरुषांना बघायला लावतात. काही पुरुष स्वतःहून बघतात मालिका, नाही असं नाही. पण परत एकदा पुन्हा एकदा तो जो जुना काळ होता सह्याद्रीचा, दूरदर्शनचा, जिथे चिमणराव गुंड्याभाऊ सारखी मालिका होती, जिथे गजरा होता, जिथे खूप साप्ताहिकी बघायला आपण किती तरसायचो. एक्झॅक्टली. किंवा बिना का काय ते लागायचं, मला आठवत नाही ते रेडिओवर, छायागीत. किंवा तेव्हाचं रामायण, महाभारत. आपल्याकडे टीव्ही नसला पण शेजारच्यांकडे जाऊन बघायचो. कुठे रंगीत टीव्ही आहे का आपल्या आजूबाजूला, तिकडे जाऊन बघायचो. तुझी आहे अशी एखादी आठवण की तू असं शेजारच्या घरात जाऊन किंवा तुमच्याकडे होता? मला रामायण महाभारताची आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा डेंजरस आठवण एक मालिका आहे, तू खूप लहान असेल तेव्हा किंवा नसशीलच. किले का रहस्य नावाची एक मालिका आली होती, काहीच आयडिया नाही. आणि ती DD नॅशनलवर लागायची, हिंदी मालिका, किले का रहस्य. आणि डेंजरस हॉरर मालिका होती. आणि आमच्याकडे टीव्ही नव्हता, म्हणजे मी वाड्यात राहिलो, वाड्यात मोठा झालो. आमचा वाडा, ओकांचा वाडा, एकही भाडे करू नये, सगळे नातेवाईक, सगळे ओक, माझे काका, माझी आत्या, सगळे ओक. तर इकडे सगळे सख्खे भाऊ, समोर सगळे चुलत भाऊ, अशी ती टिपिकल पूर्वापार केलेली विभागणी. सो तिकडच्या काकांकडे एक टीव्ही होता, इकडच्या सगळ्या काकांकडे एक टीव्ही होता. सो अख्खी इकडची दुनिया त्या काकांकडे टीव्ही बघायला जायची. पण रात्री गर्दी कमी असायची. रामायण महाभारतला तो त्या काकांचा हॉल तुडुंब भरलेला. पण किले का रहस्य बघायला तुरळक माणसं असायची. आणि माझ्या आईला आणि बाबांना मी इतक्या रात्री 10 वाजता ती मालिका लागायची. 10 वाजता मी काकाकडे जाऊन टीव्ही बघतो, हे आवडायचं नाही. त्यामुळे त्यांचा राग असायचा भयंकर. तर एकदा काय झालं, रागाच्या भरात मी माझ्या घरातनं काकाच्या घरात गेलो आणि आई सांगत होती जाऊ नकोस. तर मी म्हटलं मला बघायची ती मालिका, असं काय, तुझा काय प्रॉब्लेम आहे, मला बघायची. ताई म्हटली जा. म्हणून मी गेलो आणि आईनी रागाच्या भरात का तंद्रीत काय मला कळलं नाही, आईनी कडी लावून घेतली आतून, मलाही माहित नाही. मी काकाकडे गेलो. किले का रहस्य पाऊण तासचा एपिसोड असायचा, तो मी बघितला. रात्र झाली होती. माझ्या काकाकडनं माझ्या घरात यायला 2 मिनिटं चालत, 2 मिनिटं.
म्हणजे त्याच्या खोल्या हा त्या संपल्या की आमच्या तुमच्या खोल्या. खोल्या. हा 1 मिनिट पण, 2 पण नाही, 1 मिनिट. आणि तो एपिसोड भयंकर डेंजर होता. त्यात पाऊस पडत होता, पण मला बाहेर आल्यानंतर कळलं पाऊस पडतोय. तर मी 1 मिनिटात कुत्र्यासारखा भिजलो आणि आमच्या घराच्या कडे गेलो आणि दार उघडायला लागलो. दार उघडे ना, मी कढई वाजवतोय. तू विचार कर, लहान होतो मी, गेले का रहस्य बघून पावसात भिजतोय. ती पॅन्ट पावसामुळे ओली झाली आहे का, डेंजरच आठवण होती. पण थोड्या वेळाने मग आई म्हणली, अरे लक्षातच नाही आलं, विसरून गेलो. पूर्ण भिजलो होतो मी चिंब पावसाने. म्हणजे तूही घाबरलेला आहेस. टेरिफिक घाबरलो मी आता हे सांगणार आहे म्हणजे इफ शी डझंट नो. वाव, ही कसली खतरनाक आठवण आहे. आणि हॉरर सिरियल्स हा एक वेगळाच विषय ना. आणि संसारिक सिरियल्स, तर तशी एक तू संसारिक तू बऱ्याच सिरियल्स केल्यास, पण एक रियालिटी शो पण तू केलायस, भांडा सौख्य भरे. बरोबर. आणि हा ट्रिमेंडस अनुभव असू शकतो असे माझी एक कल्पना आहे की इतक्या लोकांच्या आयुष्यात जाऊन म्हणजे, आणि ते सुद्धा एवढ्या तुझ्या पीकला असताना तू त्यांच्या आयुष्यात जेव्हा डोकवत होतास, अनुभव तर ऑफकोर्स भरपूर असतील, पण काय वेगळेपण जाणवलं तुला त्यांच्यामध्ये आणि कसं टॅकल केलंस तू ही सगळी सिच्युएशन? एक तर तुला गंमत सांगतो, भांड्या सौख्य भरे हा शो अजून एका वेगळ्या कारणामुळे माझ्या लक्षात राहिलाय आयुष्यभरासाठी. जसं मी मगासपासून खूप वेळा म्हणालो की मंजू आणि मी जवळपास 25-28 वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि कायम माझ्या पाठीशी उभं राहिलेली, कायम मला सपोर्ट करणारी, कायम मला बूस्ट करणारी, मला एनर्जी देणारी मंजू, हा शो जेव्हा माझ्याकडे आला, मी तिला सांगितलं घरी जाऊन की असा असा शो आलाय. तर आयुष्यभर पॉझिटिव्हली बोलणारी आणि सपोर्ट करणारी मंजू मला म्हणाली, नको करूस हा शो. तर मी म्हटलं, का? तुला नाही जमणार. तर मला एकदम ते असं लागलं, हा म्हणजे बाण घुसावा काळजात तसं चर्र झालं. का? ती म्हणली, नाही प्रसाद, तुला नाही जमणार. तुझ्या चेहऱ्यावर खूप उद्धटपणा आहे, लोकांना मोकळं होऊन तुझ्याशी बोलता आलं पाहिजे, ते कसं शक्य आहे? नाही, लोक घाबरतात, तू समोर आलास की भीती वाटते, तर नको करू, उगाच हसं होण्यापेक्षा नको करूस तू हा शो. तर मला ते थोडंसं लागलं. मी तिला म्हटलं की बरं, मला 1 दिवस दे. मी पूर्ण विचार केला आणि दुसऱ्या दिवशी मी तिला म्हटलं, मी चॅलेंज म्हणून घेतो तुझी कमेंट, मी हा शो करतो. जर नाही आवडला शो, तो शो बंदच पडेल ना, ऑब्व्हियसली बंद पडेल. टेलिव्हिजनवर जे आवडत नाही ते लगेच बंद करतात. पण जर चालला तर ती म्हणाली, तुझी जबाबदारी. म्हटलं ओके. आणि मग ती बोलली ते फार करेक्ट होतं. चेहऱ्यावर माझ्या उद्धटपणा आहे, आता तो चेहरा त्याने दिलेला आहे, तो त्याला मी काय करू शकतो. सो मी काय विचार केला की हा शो लोकांच्या घरात जाऊन शूट करण्याचा आहे. सासू आणि सुनांचा शो आहे. सो त्यांना मी आपला वाटावा म्हणून काय करता येईल याचा मी विचार केला. म्हणून मी काय करायचो, 11 वाजता शूटिंग चालू व्हायचं, पण मी 9 वाजताच जायचो त्यांच्या घरात. जेव्हा ते आवरण्याच्या वगैरे स्टेजमध्ये असतात, मग ते गडबडतात, लवकर आला तुम्ही, बरं बसा बसा. मग मला माहिती होतं की तेव्हा त्यांचा चहा चाललेला असतो किंवा नाश्ता चाललेला असतो. मग त्या मला विचारणार, नाश्ता करणार का? म्हणणार येस. मी ब्रेकफास्ट करायचो नाही घरनं निघताना. मी ज्या घरात शूटिंग आहे त्या घरात लवकर जायचो, त्यांच्याबरोबर ब्रेकफास्ट करायचो. कधी कधी समजा उपमा असेल, मला उपमा आवडत नाही, त्यांच्याकडे उपमाच केला असेल, तर मी त्यांना म्हणायचो, काकू पोहे येतात का तुमच्या घरात कोणाला? हो. म्हणजे काय? मग पोहे करा ना, मला पोहे आवडतात. मग त्या पोहे करायला लागल्या की मी त्यांच्या बाजूला उभं राहून सांगायचो, जरा शेंगदाणे पण टाका, अशी वरनं कोथिंबीर बिथिंबीर मस्त. अशा पद्धतीने मी त्या सासूशी किंवा त्या सुनेशी शूटिंगच्या आधी 2 तास संवाद साधायला लागलो. मग मी त्यांना विचारायचो, झाली का तयारी? हो. कुठली साडी नेसणार? मग ते मला साडी दाखवायच्या. अरे वा, छान. कुणी मिस्टरांनी दिली का? तर म्हणायचे, नाही हो, मिस्टर कुठली साडी देत आहेत, माझ्या बहिणीने दिली वगैरे. मग मी त्यांच्यासमोर म्हणायचो, काय हो, साडी नाही दिली तुम्ही? मी काल माझ्या बायकोला 2 साड्या, उगाच थाप मारायचो. मग ते म्हणायचे, बघा बघा. जेणेकरून ना
तो एक जी एक वॉल आहे, जी एक भिंत आहे, कोणतरी हिरो आपल्याकडे आलाय, कोणतरी स्टार आपल्याकडे आलाय. मी मला स्टार मानत नाही कधी, पण त्यांना असं वाटायचं. ती वॉल ब्रेक करण्यासाठी मी हरतऱ्हेने प्रयत्न केले. प्रत्येक फॅमिलीत, प्रत्येक एपिसोडला रोज 1000 ते 1200 एपिसोड झाले. हे मी रोज करायचो. माझा मेकअप पण सलीम हा तिथे मला भेटला. हा तो 14 वर्ष माझ्या बरोबर आहे. त्यांनी पाहिलेलं आहे ते की मी काय करायचो. आणि मग त्यांच्या माझ्यातली वॉल तुटली. त्यांच्या घरातला मी झालो की मग त्या भरभरून बोलायच्या. आणि त्यामुळे तो शो सक्सेसफुल झाला असावा. मला नंतर कळलं की हे जे चॅलेंज मला मंजून दिलं ते मुद्दामून दिलं, की मी हा आडवाटेला जाऊन एफर्ट करतोय का हे तिला ट्राय बघायचं होतं. म्हणजे खरं तर तिच्यामुळेच मी ते चॅलेंज घेतलं आणि तो शो सक्सेसफुल झाला. कळत नकळत त्या यशाचं क्रेडिट तिला पण जातं. मग नंतर आम्ही गप्पा मारताना ती म्हटली, मला हो मुद्दामून केलं मी. बेस्ट क्रिटिक असणं. हा, मी मुद्दामूनच केलं. मला माहिती होतं तू डिवोर्सला जाशील आणि काहीतरी वेगळं करशील. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स आणि कम्फर्ट झोन. येस. आणि काय प्रकारची भांडणं तू नोटीस केली सगळ्यात जास्त? खूप. सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं की संवाद. मग तो सासू सून असेल, भाऊ भाऊ असेल, वडील मुलगा असेल, सासरा आणि सून असेल, संवाद कशा पद्धतीने होतो आणि तुम्ही संस्कार काय करताय घरातल्या माणसांवरती, हे फार महत्वाचं आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कम्युनिकेशनचा आहे, संवादाचा आहे. संवाद झाला नाही की गैरसमज व्हायला लागतात आणि गैरसमजातनं भांडण होतात. भांडणामधनं नातेसंबंध बिघडायला लागतात. पण ऑन द कॉन्ट्ररी अशा पण मी कित्येक फॅमिली बघितल्या ज्यातली सासू सून आहे का आई मुलगी आहे कळत नाही, इतकं उत्तम रिलेशन आहे. ओके, म्हणजे अशी रिलेशनशिप आहेत. ऑफकोर्स आहेत. आणि अगदी टक्केवारीत बोलायचं झालं तर 100 मधल्या 25 घरात अशी पण सिच्युएशन आहे. 75 मध्ये सासू सुनांचं भांडण असेल, डेफिनेटली असेल. पण अनेक फॅमिली तुटलेल्या, सासू सून एकमेकींचं तोंड बघत नाहीयेत, अशांना आम्ही एकत्र आणलंय. एक प्रकारचं पुण्य साठवत होतो आम्ही त्या शो मधून. बायकांना खूप बोलायचं असतं आणि त्यांचं बोलणं ऐकून घेणारी व्यक्तीच त्यांच्या आयुष्यात नसते. त्या व्यक्तीची जागा भांडा सौख्य भरायच्या निमित्ताने मी घेतली. इतकं भरभरून त्या बोलायच्या, इतकी दुःख व्यक्त करायच्या. आणि मग एके दिवशी म्हणजे एका घरात शूटिंग मी केलं आणि मग तिथनं दुसऱ्या गावी गेलो. पण तेव्हा काय व्हायचं की बाजूच्यांना पण वाटायचं आपलं शूटिंग पण व्हायला पाहिजे, पण तेव्हा पॉसिबल नसायचं कारण आमचा दौरा ठरलेला असायचा. मग आमची मॅनेजमेंट टीम बाजूच्यांचा पत्ता घ्यायची, त्यांची माहिती घ्यायची, मग नंतर कधीतरी शूटिंग करायची. तर या आधीच्या बाईला जेव्हा कळायचं की मी उद्या या घरात येणार आहे, ते माझ्यासाठी गिफ्ट आणायचं. तुला एक अप्रतिम किस्सा सांगतो. एका घरात मी शूटिंग केलं. त्याच्यानंतर शूटिंग संपून मी निघणार तेवढ्यात मला त्या घरातली सून असं म्हणाली की आमच्या लांबच्या आजी आहेत त्या तुम्हाला भेटायला येत आहेत, तर थांबाल का? तर मी म्हटलं किती वेळ लागेल? त्या म्हणाल्या येतील, अर्ध्या तासात येतील. मी शूटिंग करत होतो विक्रोळीत, मला जायचं होतं विरारला दुसरा एपिसोड शूट करायला. तर मी म्हटलं की मला जायचं हो विरारला. ते म्हटलं थांबा ना, खूप म्हातारे आहेत, जवळपास 80-85 वर्षाचे आहेत, तुमच्यासाठी येत आहेत. तर मागे एक आग्रह मोडवला, मी थांबलो. त्या आजी आल्या. त्यांनी मला एक चांदीची नोट गिफ्ट दिली, जी माझ्याकडे आहे आज. त्याच्याबरोबर त्यांनी मला सांगितलं की बाळा, तू तो गाण्याचा कार्यक्रम जिंकलास ना, सारेगमप, तो जिंकलास त्या दिवशी मी ही तुझ्यासाठी घेतली नोट. तर मी म्हटलं म्हणजे? ते म्हणलं मला माहित नाही, मला खात्री होती आयुष्यात कधीतरी तुम्हाला भेटशील. तर मी चेहरा माझा आश्चर्यचकित, चेहरा फाटेल की काय एवढं आश्चर्य होतं माझ्या चेहऱ्यावर. तर त्यांनी बघितलं ते, त्या म्हणल्या तुला खोटं वाटतंय ना, मी पावती पण आणली आहे. त्यांनी मला पावती दाखवली. 24 जून 2007 ची पावती होती. 23 जूनला मी सारेगमप जिंकलोय. 24 जून दुसऱ्या दिवशीची पावती होती. म्हणजे इतकं प्रेम दिलं मला त्या कार्यक्रमाने,
इतके दुवे दिलेत, इतके आशीर्वाद दिलेत, ज्या ज्या घरात आम्ही पॅचअप केलंय, त्या सासूचे असतील, सोनीचे असतील, त्या सगळ्या नातेवाईकांचे असतील, प्रचंड आशीर्वाद त्या कार्यक्रमात मला दिले. आणि उथळ नाही म्हणता येणार, पण खूप टाइमपास भंकस करण्याचा जो माझा स्वभाव आहे तो 50 ते 60% या शोमुळे बदलला. मी खूप सिरियसली आयुष्याकडे बघायला लागलो. मी नातेसंबंधांकडे खूप सिरियसली बघायला लागलो. या शोमुळे मी माझी पहिली व्हॅनिटी व्हॅन, पर्सनल व्हॅनिटी व्हॅन विकत घेतली. लोकांना असं वाटलं की हा शो ऑफ करतोय. लोकांना काय वाटतं याच्याकडे मी कधीच लक्ष नाही दिलं, आजही नाही देत. त्याचं मुख्य कारण असं होतं की दिवसाला मी 2 एपिसोड करायचो. एका घरातल्या 2 बायकांची डोंगरा एवढी दुःख ऐकल्यानंतर तो एपिसोड संपल्यानंतरचा वेळ 10 जण माझ्या सह्या घ्यायला येत आहेत, 30 जण माझ्याबरोबर फोटो काढायला येत आहेत, या मनस्थितीत मी नसायचो. कारण मी हल्लेलो असायचो पूर्ण, की काय त्या बाईंनी भोगलंय, काय आयुष्य आहे, काय परिस्थितीत लोक जगतायत. भयंकर मला त्रास व्हायचा. आणि दुसऱ्या एपिसोडसाठी ती एनर्जी गोळा करण्यासाठी मला एकटं राहणं फार गरजेचं असायचं. तर त्या एकटं राहण्यासाठी मी ती व्हॅनिटी व्हॅन घेतली, जेणेकरून मला कोणी अप्रोच करू नये, मला माझा वेळ मिळावा, यातनं बाहेर येऊन पुढच्या एपिसोडसाठी स्वतःला गॅदर करण्यासाठी, परत ती शक्ती एकवटून पुढच्या घरात जायचंय. त्यांच्याकडे जाताना मी या घरातलं दुःख कॅरी केलं नाही जाऊ शकत, ती एनर्जी वाईब नाही घेऊन जाऊ शकत. त्यांच्यासमोर मी परत फ्रेशच गेलो पाहिजे. किती अवघड असेल हे, खूप अवघड शो होता. इमॅजिन करतानाच आम्हाला असं होतं की बाप रे. पण मी फार एन्जॉय केला मी शो, तो अख्खा प्रवास. आणि तू स्वतःला असं वेगळं ठेवू शकायचं नाहीस. म्हणजे तू तिराईत म्हणून ऐकतो, म्हणजे सायकोलॉजिस्ट कसे असतात की बाबा ऐकून घेतात तुमचे प्रॉब्लेम, पण इन्व्हॉल्वमेंट नसते. तसं इथे मला तसं नाही करून चालायचं. त्यांना मी त्यांच्यातला वाटलो तरच त्या बोलायचे. बरोबर. सो तुला ऍक्टिंग नाही करता नाही, अजिबात नाही. आणि तुझा या शो मुळे तुझ्या पर्सनल आयुष्यावर ह्याचा किती परिणाम, म्हणजे तुम्हाला सांगितलंच खूप परिणाम झाला. म्हणजे मंजू बरोबरच माझं असलेलं नातं पण बदललं. एका बाईला बाई म्हणून काय काय अडचणी येऊ शकतात, म्हणजे तुला ऍज अ होल बाई हे क्रीचरच कळलं या शो मुळे. की तिची प्रत्येक चुका, तिच्या गरजा, तिचं बुद्धी फॉर दॅट मॅटर. कारण आपण सगळं इतकं इग्नोर करतो, निग्लेक्ट करतो, बायकांना हे येत नाही, ग्रँटेड घेतो. ऑफकोर्स. म्हणजे आजीचं पण हे बघितलंय, आईचं पण हे बघितलंय, तसंच बायकोचं पण हे बघतोय. इतकं साधं सोपं नाहीये ते. एक बाई काय काय भोगत असते हे त्या बाईलाच कळू शकतं. सो त्या बाईच्या दुःखाचा किंवा तिच्या वेदनेचा रिस्पेक्ट करता यायला हवा, हे मला ते शोने शिकवलं. वाव. आणि तुमची बायको तुमची प्रायोरिटी असूच शकते, हे असायलाच हवी. लाईक जेव्हा मी हे मंजिरी ताईशी डिस्कस करत होते तेव्हा ती एक खूप छान वाक्य बोलून गेली की आमचा ना प्रॉब्लेम काय माहितीये का, की प्रसाद ची मी प्रायोरिटी आहे आणि माझा प्रसाद प्रायोरिटी आहे. आणि हा प्रॉब्लेम कुठे येतो, जेव्हा मुलं येतात. पण तेव्हा माझा त्याच्यावरती माझा मुद्दा असा होता की काय हरकत आहे नवरा बायकोनी आपली पहिली प्रायोरिटी असणं एकमेकांची. ती पहिली आली आयुष्यात, नंतर आली नाही. आणि मुलांची प्रायोरिटी इव्हेंच्युअली बदलणार आहे ना, मग त्याचा त्रासही होत नाही आपल्याला. सो हे खूप छान आहे. इनफॅक्ट तर ती म्हणाली हो यार हे खूप भारी आहे. सो तुझा याच्यावरती काय थॉट आहे, मला ऐकायला आवडेल. नाही, बरोबर आहे. माझ्या बाबतीत विचारशील तर इतकी वर्ष आम्ही एकत्र होत. म्हणजे तिला आजपर्यंत 3 मुलं होती, आता 4 आहेत. मस्करा आल्यामुळे 4 मुलं झाली. पण मला सुद्धा घाबरत असून सुद्धा मस्कराला तिने ऍक्सेप्ट केलं. नाही, सिरियसली छोट्या मुलासाठी केलं ते. पण तिने लिटरली मला मुलांसारखंच वाढवलंय. म्हणजे एखादी आई मुलांवरती संस्कार करते तसे तिने कित्येक वेळा संस्कार केलेत माझ्यावर, की प्रसाद नीट वाग, नीट बोल, बावडासारखं वागू नकोस, काहीतरी बोलू नकोस. वारंवार ती मला सांगत आली. म्हणजे मला ते कळायचं नाही का, नाही निश्चित कळायचं, पण भान सुटणं म्हणतात तो प्रकार माझ्या बाबतीत बरेचदा व्हायचा. की भान नाही राहिलं. मी कुठेतरी काहीतरी बोललो, कुणाला तरी काहीतरी दुखावलं, त्याला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मला त्या क्षणाला 4 जण हसले, मला मजा आली. पण त्याच्यामुळे एक जण दुखावला गेलाय, तर तो दुखावला जात नाहीये ना, याकडे तू लक्ष द्यायला. हे मंजुनी आणि भांडा सौख्य बरे.
दोघांनी दोघींनी मला मिळून शिकवलं. दिलं. सो कमिंग बॅक टू युअर पॉइंट की प्रायोरिटी माझ्या बाबतीत तीच आहे, कारण ती माझ्या आयुष्यात आली पहिली आणि तिच्यामुळे मुलं आली. ऑफकोर्स. सो पहिली प्रायोरिटी तिला तीच आहे. असलीच पाहिजे, आहेच आहे. आणि माझी जसं आपण भांडा सौख्य बरे बद्दल बोललो, तसंच अजून एक छान असा तो रियालिटी शो जे काही असेल, पण हास्य जत्रा. हास्य जत्रा इज अनदर. बाय द वे, तू आणि सईने जॉली लावली आहे का? आणि ऐकून मला एवढं भारी वाटलं. म्हटलं हे येस, आणि मी जिंकलोय. मी 3+ आहे, ती 3दा हारली. कसलं भारी आहे. आणि तुमचं असं म्हणजे मला हा प्रश्न नेहमी पडतो की हास्य जत्रा किंवा फॉर दॅट मॅटर कोणताही रियालिटी शो, जजचं पण कास्टिंग होतं का प्रॉपर, की आता मी असं असा काही शो प्रोड्यूस किंवा डिरेक्ट न केल्यामुळे मी त्या भूमिकेतनं उत्तर नाही तुला देऊ शकत. बरं. पण आमचे जे मित्र आहेत, हां. सोनीचे अमित फाळके आणि अजय भालवणकर, दोन्ही माणसं प्रचंड हुशार आहेत, अभ्यासू आहेत. टेलिव्हिजनचा कित्येक वर्षांचा दांडगा अनुभव आहे अजय भालवणकरांना आणि अमितलाही अर्थात. सो या दोघांनी निश्चित काहीतरी विचार करूनच मला आणि सईला निवडलं असावं असं मला वाटतं. आणि त्यांनी जर एवढ्या विश्वासाने आपली निवड केली आहे, तर आपण तो विश्वास सार्थ ठरवला पाहिजे, या विचाराने मी त्या खुर्चीत बसलेलो आहे. ब्लँक व्हायला नाही होत असं, म्हणजे जेव्हा आपण कॉम्प्लिमेंट किंवा एखादं मत आपलं मांडत असतो, तेव्हा म्हणजे मी ऑब्झर्व केलंय की तू खूप छान उदाहरणं बांधतोस आणि ते सांगतोस त्यांना, की जे समोरच्याला पण ऐकू वाटेल आणि हे नक्की काय आपल्याला कॉम्प्लिमेंट देतं हे ऐकायचं असतं. सो हे इतकं छान आहे ना ही प्रोसेस, पण त्याच्यासाठी वेळ ॲज सच मिळत नसेल, कारण स्किट झाल्या तुला तुझं मत मांडायचंय तिथे. सो काय कशाचा उपयोग होतो या सगळ्यात, म्हणजे तुझं ऑब्झर्वेशन स्किल्स? ऑफकोर्स ऑब्झर्वेशन आणि वाचन पाहिजेच. म्हणजे ते वाचाल तर वाचाल लिहिलं, ते उगाच नाही लिहिलं. काय कोण आवडते लेखक आहेत? अरे बापरे, खूप. पुलं आहेत, वपू आहेत, दमा मिराजदार, शंकर पाटील, मेघना पेठे, राजन खान, कोलटकरांच्या कविता, किशोरच्या कविता, संदीप खरेच्या कविता, जुन्यांमध्ये म्हणशील तर रणजित देसाई, संभाजी सावंत. काय किती वाचन मस्त आहे, वाचन पाहिजेच. डोंट यू फील डिस्ट्रॅक्टेड? म्हणजे आमच्या पिढीचा असा प्रॉब्लेम आहे सध्या चालू, की आम्ही या गोष्टीमध्ये असतो की वाचायला बसले पाहिजे, मोबाईल वाचतोय, अरे काहीतरी काम, मी सायलेंटवर टाकतो मोबाईल, पण किंवा बंद करतो. म्हणजे दुसरे विचार येत नाहीत वाचताना. मुळात वाचायचा वेळ हा सगळ्यातनं मोकळं झाल्यानंतरच मिळतो. आजचं जे या घडीचं जे शेड्यूल आहे, दिवसभर शूटिंग, मीटिंग्स, नरेशन्स, याला भेट त्याला भेट. हास्यजत्रेचं शूटिंग मीरा रोडला असतं, ते संपून अंधेरीत घरी पोचायला 1-1.5 तास लागतो. सो माझा वेळ सुरू होतो रात्री 12, 12:30, 1 वाजता. पण तो मी देतोच स्वतःला. मग मी वेब सिरीज बघीन, मी कुठली फिल्म बघीन, नाहीतर मी काहीतरी वाचीन. पण तेव्हा फोन बंदच झालेला असतो, तेव्हा मला ते डिस्ट्रॅक्शन. आणि आता माझ्या काय म्हणूया, माझ्या पद्धतीची घरातल्या सगळ्यांना खूप सवय झाली. सो मी वाचताना दिसलो की कोणीच येत नाही मला डिस्टर्ब करायला. बरोबर. आणि तुझ्या गाढ झोपेची पण खूप सवय. अरे देवा, तू खूपच वेळ मंजूशी बोललीस असं यातनं मला कळतंय. काय काय किस्से सांगितलेत तिने. म्हणजे तो सगळ्यात हाईट म्हणजे तो जालनाचा होता, की जिथे नाटकाच्या दौऱ्याचा बस मधला. प्लीज सांग. आणि तुझ्या स्टाईलनी रंगवून सांग. जालन्याचा नाही येतो, कोकण दौऱ्यात. अच्छा, कोकण दौऱ्यात. कोकण नाटकाचा दौरा होता, गणपतीचा दौरा होता. आणि आधी कोकण होतं आणि नंतर पश्चिम महाराष्ट्र होतं. कोकणातनं आम्ही कोल्हापूर, सांगली, साताराला येणार होतो. तर चिपळूणचा प्रयोग संपला नाटकाचा. रात्री 2 वाजता वगैरे आम्ही निघालो आणि साधारण 7-8 वाजता कोल्हापुरात पोहोचलो. दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात प्रयोग होता. तर एकतर अख्खा प्रवास, रात्रीचा प्रयोग, त्याचा थकवा, म्हणजे गाडी टेकल्या माणसं अशी जातात दमल्यामुळे. सेम माझ्या बाबतीत ते झालं होतं.
बरं मला म्हणजे आता ही बस आहे ना, तर असं आणि असं सीट असतं समोरासमोर नाटकाच्या लोकांना बोलता यावं, गप्पा मारता यावं. पण मला या 2 सीटवर झोपायला आवडत नाही. मी या 2 सीटच्या मध्ये खाली झोपतो. तसा मी खाली झोपलो होतो. प्रॉपर जाड सतरंजांची गादी करून उशी बिशी घेऊन प्रॉपर व्यवस्थित झोपलो होतो. 6:30-7ला गाडी कोल्हापुरात पोहोचली असेल. सगळे उठले पण झोपेतच. उठले उतरले, जे हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये गेले, झोपले परत. कारण आता त्या दिवशी रात्री प्रयोग, दुपारी वगैरे उठले, जेवले बिवले, परत झोपले. 7-7:30ला सगळे थिएटरला पोहोचले. 8 वाजताचा प्रयोग, 8-8:30चा प्रयोग. सगळेजण मेकअप करतायत, अमुक करतायत. तर एकाने दुसरे गेलं, अरे प्रसाद कुठे आहे? अच्छा, त्यांना पण तेव्हा आठवलं, इतका वेळ आठवलंच नव्हतं. टॉयलेट मध्ये असेल. नाही, मीच टॉयलेट मध्ये गेलो. मग कपडे चेंज करत असेल. नाही. असं करता त्यांच्या लक्षात आलं मी नाहीच आहे थिएटर मध्ये. मग आमचा मॅनेजर रूम मध्ये गेला, जी रूम मला दिली होती त्या रूम मध्येही मी नाहीये. धाबे दणाणले होते लोकांचे. तर त्या नाटकात राहुल सोलापूरकर होता. राहुल माझा खूप जुना मित्र, आणि राहुलला माझी झोप माहिती होती. तर राहुल म्हणला, 1 मिनिट, आपण सकाळी गाडीतनं उतरलो तेव्हा प्रसादला उतरताना बघितलं का कोणी? तर लोक म्हणले, नाही, आम्ही झोपेत होतो, उतरलाच असणार ना. पण तो म्हणला, नाही, गाडीत जाऊन बघा. तो ड्रायव्हर पळत गेला. तर मी त्याच अवस्थेत गाडीत झोपलो होतो. गाडी दिवसभर उन्हात होती. मला काहीही फरक पडला नाही. मला जोपर्यंत कोणी उठवत नाही तोपर्यंत मी उठतच नाही झोपेत. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे गाडी बंद होती, मी घामाने चिंबवून झोपलो तरी तुला जाग नाही आली. ओ माय गॉड, कसलं पण तू लकी आहेस माहितीये का तुला. एका अर्थी, पण दुसऱ्या अर्थी असं की मला झोप येत नाही खूप वेळ. अच्छा. आणि आली किती एवढी येते. म्हणजे 2 एक्स्ट्रीम्स आहेत. पण तसं जेव्हा माझ्या मनात असेल अलर्ट, म्हणजे आता आज समजा हास्य जत्रेचं शूटिंग संपून मी घरी आलोय, घरी यायला 12:30-1 वाजले, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला मला निघायचंय. आता मला घरी यायलाच 1 वाजलाय, पण मला ती इतक्या वर्षांची सवय, मी परत वाचतोच तरी पण 1:30-2 वाजेपर्यंत. 2-2:30ला मी झोपलो, आणि 7च्या शूटिंगला मी 5:30ला उठतो, कारण डोक्यात शूटिंग आहे. तेव्हा नाही मला झोपेचा त्रास होतो. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी काही काम नाही तेव्हा विचारायचंच नाही, म्हणजे किती वाजता उठतो. आणि हेच कारण असेल कदाचित 100 सिनेमे पूर्ण करण्याचं, की ते जे डेडिकेशन आहे ते त्यामुळेच एवढं होऊ शकतं एखाद्या माणसाकडनं. झोपेमुळे नाही, कामाच्या डेडिकेशनमुळे, झोप उडवण्यामुळे. 100 यार, हा असा नॉर्मल आकडा नाहीये. सुलिक, मला पण भारी वाटतं कोणी असं बोललं की, किंवा विचार केला की कुठे सुरू झाला होता प्रवास, आणि 100 सिनेमे झाले. आणि स्ट्रिक्टली मी पहिल्यापासून हे पाळलं होतं की जो सिनेमा मी डिरेक्ट करीन त्यात मी काम नाही करणार. पण 100व्या वेळेला मी तो नियम मोडला. 100वा सिनेमा वडापाव, त्यामुळे मी पहिल्यांदा डिरेक्शन पण केलं आणि मेन रोल पण मीच केला. पण मजा आली मला. आता त्याच्यानंतर पण झाले 4-5 सिनेमात, 105-106 झाले असावेत बहुतेक. एक त्यातला म्हणजे ऍक्टिंगचाच एक महापरिनिर्वाण सुद्धा तुझा येतोय, आणि धर्मवीर 2 सुद्धा येतोय. माझा एक असा प्रश्न आहे तुला, की कलाकाराकडे विचारधारा असणं आवश्यक आहे का, कोणत्याही स्वरूपाची? म्हणजे एखादा रोल तू करत असलास, आणि जी तुझी एक विचार करण्याची पद्धत आहे, पण दुसरा एखादा चॅलेंजिंग रोल आला तर मग लोकांचा जो एक अप्रोच बदलतो तुमच्याकडे बघण्याचा, तर तो गरजेचा आहे का बदलणं? मला असं वाटतं त्याची जी काही विचारधारा असेल ती त्यांनी भूमिकेच्या बाबतीत जोडली पाहिजे, आणि ती दिसली पण पाहिजे पडद्यावर, की या भूमिकेसाठी त्यांनी हा विचार केलाय आणि तो दिसतोय. त्या भूमिकेसाठी निश्चित विचारधारा असलीच पाहिजे, तरच तुमची प्रत्येक भूमिका वेगवेगळी वाटेल. नाही तर मग मोनोटोनस वाटतात बऱ्याच जणांचे परफॉर्मन्सेस. किंवा
विचारधारा या बाबतीत असली पाहिजे की मागचं प्रोजेक्ट हे होतं तर पुढचं काय असायला हवं. विचारांची वैविध्यता असायला पाहिजे मांडणीमध्ये. कुठल्या प्रकारचं प्रोजेक्ट तू करतोयस, कुठल्या मीडियमवर करतोयस, टेलिव्हिजनवर काय आलंय तुझं शेवटी, आता काय आहे, रंगभूमीवर काय आहे, किंवा मागचा पिक्चर कुठला होता, आता कुठला येतोय, किंवा अशा प्रकारचा रोल तू केलायस, मग लगेच पुढच्या पिक्चरमध्ये तसाच रोल करावा का, किंवा जसं मी म्हटलं तसं की मराठीमध्ये काही अंशी जबाबदारीमुळे, काही अंशी ऑप्शन नसल्यामुळे, काही अंशी कॉम्पिटिशनमुळे वाटेल ते काम मला करायला लागले, मी केलंय. पण आता मी जेव्हा हिंदीत काम करण्याचा विचार करतो तेव्हा मी हा विचार करतो की नको ना, आता आपण केलं ना मराठीमध्ये, आयुष्यभर तेच केलं, वाटेल ते काम केलं, पैशासाठी काम केलं, अडचण होती म्हणून काम केलं, जबाबदारी होती म्हणून काम केलं. आता देवानी एक बरी स्टेज आणली आयुष्यात, तर निदान हिंदीमध्ये तरी आपण विचार करून काम करूया. सो आत्ता माझी एक ब्लॅकआउट नावाची फिल्म आली, विक्रांत मेस्सी बरोबर मी काम केलं. त्याच्यामध्ये माझा इन्स्पेक्टरचा रोल होता, टिपिकल इन्स्पेक्टर. पण डायरेक्टर माझा मित्र होता. मी 3 गोष्टींसाठी काम करतो: 1 माणसांसाठी, 2 पैशासाठी, 3 समाधानासाठी, आणि मग याची परम्युटेशन कॉम्बिनेशन. तर हा जो डिरेक्टर होता माझा जुना मित्र होता, आणि प्लस विक्रांत मेस्सी कसं काम करतो हे मला बघायचं होतं. सगळ्यात महत्वाचा उद्देश. माझे सगळे सीन त्याच्याबरोबर आहेत पिक्चर. हा, सो तो मला भयंकर आवडतो ऍज अन ऍक्टर. आणि 12th फेल नंतर तर मी वेड्यासारखाच फॅन झालो. पण त्याच्या आधी म्हणजे आपली वेबसिरीज कुठली त्याची, मिर्झापूर ना, मिर्झापूरच ना, हा, अफलातून ऍक्टर आहे. सो मला त्याच्याबरोबर काम करायचं होतं. या 2 उद्देशाने मी तो सिनेमा केला, त्यात मला इन्स्पेक्टरचा रोल. मग मला त्याच कंपनीच्या पुढच्या फिल्ममध्ये इन्स्पेक्टरचा रोल आला, मी नाही केला. मग माझ्या एका हिंदीत काम करणाऱ्या दिग्दर्शक मित्रांनी मला इन्स्पेक्टरचाच रोल विचारला, मी नाही केला. आता 4 दिवसांपूर्वी मला एका खूप मोठ्या दिग्दर्शकाचा फोन आला हिंदी सिनेमासाठी, इन्स्पेक्टरचा रोल. मी नाही केला, कारण माझ्या लक्षात आलं की तो इन्स्पेक्टर आवडलाय कदाचित, आणि तो बघितल्यामुळे या ऑफर्स माझ्याकडे येत आहेत. आता मी जर हे केलं तर शिक्काच पडेल. ती माणसं तर ठप्पा लावायला बसलीच आहेत, इन्स्पेक्टर ना, हा प्रसाद को बुलाव. तर तसं आता नको व्हायला. शक्य आहे तोपर्यंत वेगवेगळे प्रयत्न करू, बघू पुढे काय. त्या 3 गोष्टींमधली सिनेमा करण्याच्या दुसरी गोष्ट तू सांगितलीस की फायनान्शियल. आणि आम्हाला असं आमच्या सोर्सेस कडनं कळतंय की यू आर द हायेस्ट पेड ऍक्टर इन मराठी राईट नाव. कितपत खरं आहे हे? हा प्रश्न तुम्ही 2 व्यक्तींना विचारायला हवा. एक तर मंजिरी ओक, कारण ती सगळा माझा व्यवहार सांभाळते, आणि 2 मंगेश देसाई, जे या सिनेमाचे निर्माते आहेत. पण प्रश्नाचं उत्तर देताना मला असं सांगायला आवडेल की मी हायेस्ट पेड आहे का, याच्यापेक्षा मी हायेस्ट व्ह्यूड आहे का, याच्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. मी हायेस्ट रेड ऍक्टर आहे का, माझ्याबद्दल जास्तीत जास्त वाचलं गेलंय का लोकांकडनं, त्याच्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. मी हायेस्ट वेड लावणारा ऍक्टर आहे का, याच्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. तो काही फार महत्वाचा मुद्दा नाही. ऑल्सो जेव्हा असं हायेस्ट पेड म्हणजे ठीक आहे, पण आपण एक श्रीमंत कॅटेगरीमध्ये जेव्हा जातो तेव्हा म्हणजे तुला असं वाटतं का की घरी पेट असणं किंवा ब्लॅक कॉफी पिणं, असे स्टेटस सिम्बल्स आहेत की जे आपोआप येत जातात तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये? कारण टपरीवरचा चहा पण तेवढाच आवडू शकतोच की, पण आपण तरी सुद्धा ब्लॅक कॉफी मागतो का? मुळात जेव्हा भूक भागवायला लागतात तेवढे पैसे नव्हते आणि तेवढं अन्न घ्यायची ऐपतही नव्हती, तर ती भूक मारण्याकरता ब्लॅक कॉफी प्यायला लागलोय. कॉफीनी भूक मरते. सो श्रीमंती दाखवण्यासाठी ब्लॅक कॉफी ही मी आता पहिल्यांदा ऐकतोय, मला हे माहिती पण नाही. मी ब्लॅक कॉफी पितो ती भूक मारण्यासाठी प्यायला लागलो, जी सवय लागली ती आजपर्यंत कायम आहे. पेटचं म्हणशील तर आपल्याकडे एखादं
एखादा पाळीव प्राणी असावा हा विचार माझ्या आणि मंजूच्या डोक्यात कधीच आला नाही. बरं. कारण मंजू भयंकर प्राण्यांना घाबरणारी आहे, Right. भयंकर. माझं तसं काही नाही, मी घाबरणार वगैरे नाही, पण माझ्याकडे पपी असायला हवं असं असं अशा विचारांचा मी कधी नव्हतो. माझा मुलगा, छोटा मुलगा प्रचंड वेडा आहे प्राण्यांचा, प्रचंड वेडा आहे. त्याचं काय झालं, त्याचा एक खूप मेजर ऍक्सिडेंट झाला. Oh, okay. आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये त्याच्या दोन्ही हातांमध्ये रॉड टाकायला लागले. आणि तो खूप दिवस घरी होता, खूप दिवस बेडरिडन होता. त्यातनं तो सावरतो तोच कोविड सुरू झाला. सो त्याच्या आयुष्यातली सलग 2 ते 2.5 वर्ष तो असा कोशात होता. एक तर त्या ऍक्सिडेंटमुळे, नंतर कोविडमुळे. लहान होता. कोविडने अनेक मुलांवरती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम झाले. तर आम्हाला असं वाटलं की हा एकटा पडण्याच्या वर्जवर आहे. आता हा कधी एकटा पडेल, एकलकोंडा होईल. सो त्याचं डिमांड एकच होतं की मला काहीतरी हवंय, मला पपी हवंय. आणि त्याच्या एकटेपणाची जेव्हा आम्हाला भीती वाटायला लागली तेव्हा आम्ही हा निर्णय घेतला की त्याच्यासाठी आपण हे घ्यायला पाहिजे. आणि आज त्याचे आभार मानावेसे वाटतात. आम्हाला एवढा मी तर राहू शकत नाही मस्कराशिवाय. म्हणजे क्षणाला मला तिची आठवण येत असे, इतका तो लळा लागतो. किंवा मंजू सुद्धा एक पपी ऍक्सेप्ट करेल आणि तिची आई म्हणून वागेल हे आम्ही कधी इमॅजिन पण केलं नव्हतं. सो याचं श्रेय 100% आमच्या मुलाला द्यायला हवं. कमिंग बॅक टू यू पॉइंट, श्रीमंतीचा काही संबंध नाही त्याच्याशी. म्हणजे ज्यांना स्वतःला खायला मिळत नाही अशा लोकांच्या घरात 3-3 कुत्री मी पाहिली आहेत, कारण त्यांचं प्राण्यांवर प्रेम आहे. सो किती छान थॉट आहे. म्हणजे माझा प्रश्न किती वाईट होता आणि त्याचं उत्तर तेवढंच किती छान होतं हे मला रिअलाइज झालं यातून की खरंच म्हणजे आपण किती एखाद्याबद्दल उगीच अझम्पशन्स करून ठेवलेले असतात आणि आपल्याला माहितीही नसतं की काय परिस्थिती असू शकते, काय नसू शकते. आमचं मुंबईत जेव्हा मगाशी मी तुला सांगितलं की मी छोट्याशा खोलीत राहायचो, मग मंजूशी लग्न केलं आणि मग आम्ही तिला घेऊन मुंबईत आलो, 1 रूम किचन मध्ये राहायचो. तर बोरिवलीला ते होतं 1 रूम किचन, तिकडनं मी ठाकूर कॉम्प्लेक्स मध्ये आलो. तर तिला लहानपणापासून, तिला काय बऱ्याच जणांना अंधेरी या जागेचं खूप फॅसिनेशन आहे. कारण अंधेरीत सगळे स्टार्स राहतात, जुहू मध्ये सगळे स्टार्स राहतात, लोखंडवाला मध्ये सगळे स्टार्स राहतात. हे आपल्या डोक्यावर कित्येक वर्ष हॅमर झालेलं आहे. त्यामुळे बोरिवलीत मी घर घेतलंय असं सांगितल्या क्षणी ती म्हणाली अंधेरीत नाही मिळालं. आई ग. तर बोरिवलीतलं 1 रूम किचनचं रेंटच माझ्या म्हणजे इथे आलं होतं. तेव्हा अंधेरीत घर वगैरे तुम्ही, पण मी हसलो की तिला काही माहिती नव्हतं तेव्हा. पण त्या दिवसापासूनच आमचं स्वप्न आहे की अंधेरीत घर घ्यायचं. आणि आम्ही दोघांनी वेड्यासारखी मेहनत केली. कॅमेरासमोर नको सांगायला, पण वाटेल ते केलंय आम्ही दोघांनी, वाटेल ते केलंय. एक पै साठवली आहे, पण 23-24 वर्षांचं आमचं स्वप्न आम्ही पूर्ण केलंय अंधेरीत घर घेण्याचं. आणि त्याच्यासाठी पण प्रचंड, म्हणजे आता अंधेरीतल्या घराची किंमत तू समजू शकतेस. त्याच्यासाठी कर्ज काढलेलं आहे. पण काय आता जर का मी ते स्वप्न पूर्ण नाही केलं तर आता वेळ जायला लागली हळूहळू माझ्या हातातनं. वय पुढे जात आहे, मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांचं पुढे काय होणार आहे याचा मला विचार करायला. सो ह्याच्यापेक्षा जास्त उशीर करून मला चालणार नव्हतं. सो कर्ज काढून ते अंधेरीतलं घर मी केलं, कारण ते मंजूचं खूप वर्षांचं स्वप्न आहे. सो श्रीमंती असं काही नाही. लेट्स फॉरगेट अबाउट दॅट. मला एक अजून आठवतंय की तू जसं हे अंधेरीतलं घर झालंय तसं तुझं एक पुण्यातलं अत्यंत जवळचं रो हाऊस तुला विकावं लागलं होतं बिकॉज ऑफ कच्चा लिंबू. आणि मला म्हणजे मी ती फिल्म पाहिली, एकतर मला असं झालं होतं की गिरगाव आणि काटदरे हे आडनाव हे इतकं, म्हणजे मी स्वतः गिरगावकर आहे आणि मी स्वतः चाळीत राहणारी मुलगी आहे, त्यामुळे मला माझ्या 7-8 मैत्रिणी आहेत काटदरे आडनावाच्या. सो हे इतकं म्हणजे मला पहिल्यांदाच त्याचं क्लिक झालं की ओके काटदरे आडनाव हे इतकं फेमस आहे तिथे. ऑल्सो ती जी फिल्म बांधली आहे म्हणजे मला बघतानाच इतकं फॅसिनेशन त्या फिल्म बद्दल होत होतं
की एक तर इतकं छान बॉस आणि एम्प्लॉईचं नातं कोणीच दाखवलं नसावं आणि ते सुद्धा तू इतकं मस्त गुगलीस टाकल्यास तिथे की प्रत्येक वेळेला असं एक घंटा आणि ते गंडत नाहीयेत असं इतकं ते छान बांधलंयस तू. ऑल्सो ब्लॅक अँड व्हाईट आणि मग ड्रीमी काही दाखवायचं असेल तर तिथे कलर्स. हे कसं सुचलं? आणि सेकंड अजून एक गोष्ट माझ्या डोक्यात अशी मला प्रश्न पडतो की ही बऱ्यापैकी आर्ट फिल्म वाटते मला आणि आर्ट फिल्म्स का चालत नाहीत, म्हणजे त्या मासी का होत नाहीत, असे माझे 2 प्रश्न आहेत. एक तर काटदरे या आडनावाचं या पूर्ण चित्रपटाचं श्रेय जयवंत दळवींचं आहे मुळात. मला अत्यंत आवडतं लेखक. मगाशी मी त्यांचं नाव घ्यायला विसरलो, सो सॉरी. पण अत्यंत मोठा, भारतातला मोठा नाटककार, त्यांच्या कादंबरीकार सुद्धा, त्यांच्या ऋणानुबंध नावाच्या कादंबरीवरनं कच्चा लिंबू करायचं ठरलं. मी ते नाटकही पाहिलेलं आहे. अतुल परचुरे, मोहन जोशी, स्वाती चिटणीस, अप्रतिम दिलीप प्रभावळकर, अप्रतिम वामन सरांनीच बसवलं होतं. ते नाटक असं कोरलं गेलं होतं कुठेतरी. मी खूप लहान होतो कारण तेव्हा. अनेक वर्ष गेली आणि एका वेगळ्याच चित्रपटाच्या निमित्ताने जयवंत दळवींचे चिरंजीव गिरीश दळवी यांच्याशी संपर्क झाला आणि गप्पा झाल्या छान. आणि मग ते म्हणले की तुम्हाला आवडणार असेल तर मी तुम्हाला ऋणानुबंधचे राईट्स देतो, तुम्ही करा फिल्म. तर माझ्यासाठी म्हणजे कुछ नाही मांगा फिर भी भगवान छप्पर फाडके दे रहा असं झालं. आणि मग त्याची प्रोसेस सुरू झाली. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की या स्पेशल चाइल्ड पेक्षा स्पेशल पेरेंट्सचा टास्क खूप महत्वाचा आहे, खूप मोठा आहे. स्पेशल चाइल्डला कळतच नसतं की आपण काय करतोय, आपण कसे जन्माला आलोय, आपण त्याला भानच नाहीये ना. पण त्याला बरोबर घेऊन जेव्हा स्पेशल पेरेंट्स एखाद्या सणासमारंभाला जातात तेव्हा आजूबाजूच्या ज्या नजरा आहेत ना, ती प्रत्येक नजर एक एकदा खून करत असते त्या पालकांची. आणि त्या नजरा फार घृणास्पद असतात, बोचऱ्या असतात. आणि काही कार्यक्रमांच्या निमित्ताने जेव्हा अनेकदा परदेशात गेलो तेव्हा असं लक्षात आलं की अनेक देशांमध्ये स्पेशल पेरेंट्सची ग्रूमिंग सेंटर्स आहेत. कारण त्यांच्या हे लक्षात आलं की पालकांचं ग्रूमिंग होणं महत्वाचं आहे. की तुम्ही या नजरांना कसं टॅकल केलं पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या मुलाला घेऊन गेलं पाहिजे. आणि आपल्या समाजाला कळलं पाहिजे की अरे त्या पालकांचा काय दोष आहे, ते मूल तसं जन्माला आलं किंवा ते मूल स्पेशल आहे. तुमच्या लक्षातच येत नाही की आपण शब्द काय वापरतोय. ते स्पेशल आहे. तुम्ही ऑर्डिनरी आहात, आपण ऑर्डिनरी आहोत, ते स्पेशल आहेत. सो त्यांना ती स्पेशल ट्रीटमेंट समाजाने द्यायला हवी. त्यांच्याकडे बघण्याची नजर समाजाची बदलायला हवी, ती नजर स्पेशल व्हायला हवी. या अत्यंत शुद्ध भावनेने हा चित्रपट बनवला. आणि मग त्याचा अभ्यास करताना माझं लक्षात आलं की या पालकांच्या आयुष्यातले रंग उडालेले आहेत. मग ती ब्लॅक अँड व्हाईट का नसावी फिल्म. आणि जेव्हा त्यांना काहीतरी हवंय, त्यांच्या फॅन्टसीज आहेत, त्यांची स्वप्न आहेत, तिथे त्यांना रंग दिसतात. मग तिथे तो रंग वापर, म्हणजे लॉजिकल ब्लॅक अँड व्हाईट फिल्म केली आहे. उगाचच करायची म्हणून नाही, त्याला प्रॉपर वैचारिक लॉजिक आहे आणि त्यामुळे ती तशी बनवली. त्याचं संपूर्ण श्रेय आमचे मित्र सिनेमॅटोग्राफर अमलेंदू चौधरी, अप्रतिम त्याने ती शूट केली ब्लॅक अँड व्हाईट. आणि अर्थात ऍक्टर्स सगळे, सचिन खेडेकर वर्ल्ड क्लास ऍक्टर आहे. रवी जाधवनी चॅलेंज स्वीकारला आणि त्याच्यात काम करायला तो तयार झाला आणि अप्रतिम काम केलं रवीने. सोनाली कुलकर्णी माझी फेवरेट ऍक्ट्रेस, आणि तिने 4 चांद लावलेत. आणि सगळ्यात महत्वाचा रोल होता मनमीत प्रेमचा, जो त्यांनी फार अप्रतिम, अवघड रोल होता. खूप दुर्दैव असं की इतक्या अवघड रोलसाठी त्याची कुठेही दखल घेतली गेली नाही मनमीतची, किंवा रवीचा हा पहिला अटेम्प्ट होता, याची कुठेही दखल घेतली गेली नाही. सो कच्चा लिंबू क्रिटिकली वेल अक्लेम्ड फिल्म, खूप प्रचंड कौतुक झालं, नॅशनल मिळालं. पहिली फिल्म माझी इंडिव्हिज्युअल डिरेक्ट केली, त्याला नॅशनल. अजून काय हवं असतं डिरेक्टरला, अजून काय हवं असतं तर पिक्चर चालणं हवं असतं डिरेक्टरला.
ज्या ज्या विचारांनी हा पिक्चर समाजासाठी आणलाय, समाजाने तो पिक्चर नाकारला. आय डोंट नो. मला असं वाटतं की लोक आयुष्यात जर दुःख भोगतायत, अनुभवतायत, तर परत पडद्यावरही त्यांना दुःखच बघायला आवडत नसेल. त्यामुळे असे चित्रपट चालत नसावेत कदाचित. पण ती काळाची गरज असू शकते. नाही, अशा प्रकारच्या डार्क किंवा अशा प्रकारच्या वेब सिरीज कोविडमध्ये लोक पाहायला लागले. कोविडमुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मग त्यानंतर त्या प्रकारचे चित्रपट यायला लागले तरी लोक बघायला लागले. बरोबर. म्हणजे आता मला पटकन उदाहरण आठवत नाहीये, पण ब्रीद नावाची एक होती. हा, म्हणजे वेब सिरीजच पण डार्क लोक बघायला लागले. पण जितकं ते रुजायला हवं तितकं ते आपल्याकडे बाहेरच्या देशांमध्ये अशा चित्रपटांनाही उत्तम, बाहेरच्या देशात कशाला, साऊथ मध्ये सुद्धा अशी काही वेगळी फिल्म असेल तरी ती बघतात लोक. जसं तू अवॉर्ड्सचं, एकतर आपण ऑडियन्स बद्दल बोललो आणि तसंच एक अवॉर्ड्सचं आहे की तुझा पहिला अवॉर्ड मला वाटतं 66व्या पिक्चरला मिळाला होता. तर हे काय आहे अवॉर्डचं गणित, मला समजत नाही. मला नाही माहिती. मी खरं म्हणजे बोलायचं म्हणून नाही बोलत, पण मी काम करतो. त्याला अवॉर्ड मिळालं तर आनंद वाटतोच की, कुणाला नाही वाटत. प्रत्येक नटाला वाटतो, प्रत्येक नटाला वाटतच असतं आपल्याला अवॉर्ड मिळावं. मला नाही मिळालं, पण माझ्या आयुष्यात उशिरा आहे पण मजबूत आहे. म्हणजे पहिलंच अवॉर्ड मिळालं ते स्टेट अवॉर्ड ऍक्टर म्हणून, ती रात्रसाठी. नाटकातही पहिलं अवॉर्ड मिळालं स्टेट अवॉर्ड बेचकीसाठी, ज्याचा संबंधही नव्हता, ते अजिंक्य तारा मिळाला. किंवा चित्रपटात पहिलं नॅशनल अवॉर्ड, छोटं मोठं काहीच नाही, डायरेक्ट नॅशनल अवॉर्ड. सो तो उशिरा देतो मला, पण असं देतो की गप. त्यामुळे माझी काही तक्रार नाही. वाव, दॅट्स ग्रेट. आणि आता म्हणजे या मोमेंटला येऊन, आता इतके येऊ घातलेत, ऑलरेडी इतके आलेत, आता काय फिलिंग आहे मनात? नाही, छान वाटतं निश्चितच. कसं आहे, मी म्हणतोय की मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमा उचलून धरायला हवा. त्याची सुरुवात नक्की झाली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे मराठीतले अनेक वेगवेगळे दिग्दर्शक आणतायत. प्रवीण तरडेचा एक वेगळा फॉर्म आहे, परेश मोकाशीचा एक वेगळा फॉर्म आहे, आदित्य सरपोतदारचा वेगळा फॉर्म आहे, मृणाल कुलकर्णी सारखी एक वेगळंच भान असणारी स्त्री दिग्दर्शिका आहे, ती वेगवेगळे अटेम्प्ट करतीये. रवी जाधव आहे जो कन्सिस्टंटली वेगवेगळे अटेम्प्ट करतोय. विजू माने आहे, अनेक दिग्दर्शक, सगळेच मित्र आहेत. नावं घेऊ तेवढी कमी आहेत. कंटेंटची आपल्याकडे कमीच नाही, कधीच नाही. मराठीतलं साहित्य अफाट आहे आणि अपार आहे, म्हणजे शोधू तितकं कमी आहे विषयाची. सो चांगले दिवस, जसा सचिनजींचा काळ होता, महेश कोठारेंचा काळ होता, जब्बार पटेलांचा काळ होता, तसा काळ आम्ही सगळे मिळून परत आणू याची खात्री वाटते. आणि मराठी प्रेक्षकांनाही सकस मनोरंजन हवंय, ते देण्यात आम्ही कमी पडत असू तर आम्ही ती उणीव भरून काढू, ती कमी भरून काढू. आम्ही हरतऱ्हेने सगळे मिळून प्रयत्न करू. प्रेक्षकांनी पण सगळे मिळून मराठी चित्रपट उचलून धरतील आणि 100%. या नोटवर मी शेवटाकडे येते. आणि तुझं गाणं झालं नाही तर काय म्हणजे सो प्लीज, तुला जे आवडेल, जे आता म्हणू वाटेल ते तू गाऊन आम्हाला आमचे कान तृप्त करावेस. चंद्रमुखीतलं गाणं आहे, पण ज्या नोटवर आपलं डिस्कशन संपलंय त्या नोटवर मला असं वाटतं की हे गाणं मी प्रेक्षकांसाठी म्हणावं की, तू जर तारी काठ रुपेरी मोहरल्या पदराचा, व्याकुळलेल्या या धरणीला श्यामल मेघ सुखाचा, जीव उधळला आज तुझ्यावर टाकून या कातरे, येतील हाती ते स्वर्ग साथी. म्हणजे प्रेक्षक हे आमच्याकडे स्वर्ग आहेत. येतील हाती ते स्वर्ग साथी, आजन्म तू साथ दे, असं प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं. तू जर तारी काठ रुपेरी मोहरल्या पदराचा,
व्याकुळलेल्या या धरणीला श्यामल मेघ सुखाचा जीव उधळला आज तुझ्यावर टाकून या कातरे येतील हाती ते स्वर्ग साती आजन्म तू साथ दे तो चांद राती ते जाळताना हे प्राण माझे ओवाळताना. खूप सुंदर, थँक्यू. खूप सुंदर. काही एंड घ्यायची गरज नाहीये आणि मला घेऊही वाटत नाहीये, पण तरी थँक्यू सो मच दादा. थँक्यू. इथे तू इतका वेळ काढून तुझ्या बिझी शेड्यूल तुम्हाला एवढे तुमच्याकडे कलाकार मोठे मोठे असताना तुम्हाला मला बोलवावंसं वाटलं. याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. धन्यवाद. आणि आय होप तुला हा इंटरव्ह्यू देताना मजा आली खूप मजा असेल. आली. आपण खूप छान छान वेगवेगळ्या विषयांवर बोललो, जो आपला सेगमेंट आहे, आणि मी तर खूप एन्जॉय केलं. ह्याच्यात काही वेगळं सांगायची आता गरज नाही. थँक्यू. सो थँक्यू सो मच. थँक्यू.